माईक बंद करा प्रथम सर्वांनी. कोणत्याही परिस्थितीत माईक आपला चालू होता का म्हणाय, कारण टोटली लेक्चर सगळं डिस्टर्ब होणार आहे. ज्यांना काही शंका विचारायच्या असतील तर त्यावेळेला तुम्ही फक्त मी विचारेन, काही शंका असतील तर त्याच वेळेला फक्त माईक तुमचा चालू करा. अन्यथा आपले माईक बंद असतील तर तेवढं लेक्चर आपलं प्रभावी होऊ शकतं. तर प्रथमतः सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आजचा जो आपण सेशन घेणार आहे या सेशनच्या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या एक्झामला, म्हणजे जी आयोगाची आलेली जी तारीख आहे 16 एप्रिल, तर त्या एक्झामच्या अनुषंगाने आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास कसा परिपूर्ण केला पाहिजे, कमी दिवसामध्ये आपल्याला नियोजन कसं असलं पाहिजे, आणि या नियोजनामधूनच आपल्याला या 2 महिन्यामध्ये पूर्णपणे आपला स्टडी कव्हर करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचं डॉंकी वर्क न करता स्मार्ट स्टडी करून एक्झामच्या ओरिएंटेड आपल्याला हा सगळा जो घटक असेल तो कम्प्लीट करायचा आहे. मग याच अर्थाने आपल्याला फॉर्म भरण्यापासून असेल आणि ते अभ्यासाच्या नियोजनापर्यंत असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रॉपर हे जे 60 दिवस आपल्याला 62 दिवस मिळणार आहेत, तर त्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक तास आणि प्रत्येक मिनिट आपल्यासाठी महत्वाचं आहे. 2017 नंतरची ही आपल्यासाठी संधी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला दुटी करत असताना ज्या अडचणी आता आपण फेस करत आहे, या अडचणीवरती आपल्याला तर मात करायचीच आहे, पण या 2 महिने म्हणजे तुमचं जे आयुष्यामधले महत्वाचे दिवस म्हटले जातील, लक्षात ठेवा. कारण इथून माग जो सिरियसपणा होता आपल्याकडं, ओके, जो घेत होतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही सिलेक्टिव्ह कॅन्डिडेट असेल ते पहिल्यापासून 1 वर्ष झालं असेल किंवा 2017 पासून कंटिन्यू अभ्यासामध्ये आहेत. पण काही मुलं आता ऍड पडल्या आणि त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात झालेली आहे, अशीही मुलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. पण आपल्याला त्यांच्याकडे लक्ष न देता काही मुलं मेसेज करतायत की सर 250 जागा आहेत फक्त आणि काय करायचं. ओके, तर 250 जरी जागा असतील तर आपल्याला फक्त एकच पोस्ट पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. मग याच अनुषंगाने आपल्याला जो आजचा अभ्यास आहे तो अभ्यास कसा असला पाहिजे, आणि त्याच्यानंतर एक्झाम ओरिएंटेड आपल्याला प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, आणि कमी दिवसात आपला अभ्यास कोणकोणते घटक आपण पाहिले पाहिजे, तर या सर्व गोष्टीची आपल्याला काय करायचे, आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर चर्चा करायची आहे. तर साधारण आपण पाहिलं तर बघा, विभागीय पूर्व परीक्षा जे आपण अर्ज सादर करायचे आहेत, म्हणजे साधारण कधी करू शकता, तर 14 फेब्रुवारी पासून आपले अर्ज सादर व्हायला सुरुवात होत आहे. ओके, म्हणजे 2 वाजल्यापासून तुम्ही अर्ज काय करू शकता, सादर करू शकता. आणि या अनुषंगाने आपल्याला जी अंतिम तारीख आहे, ती अंतिम तारीख म्हणजे किती असणार आहे, तर 6 मार्च ही तुमची काय असणार आहे, अंतिम तारीख आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सुरुवात झालेली आहे 14 फेब्रुवारी पासून आणि त्याच्यानंतर एंड होत आहे 6 मार्च पर्यंत, लक्षात ठेवायचं. मग या परीक्षेसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा मनात गोंधळ न ठेवता, ओके, शिस्तबद्ध प्लॅनिंग नुसार आपण जर काय केलं, अभ्यासाचं नियोजन केलं, तर मी या ठिकाणी असं जाहीर करतो की तुमच्या या 60 दिवसामध्ये परिपूर्ण तुमचा अभ्यास होऊन तुम्ही 60 मार्क घेऊ शकता. जर आताच्या एक्झामला आपल्याला, बघा मी काय म्हणत आहे, 100 पैकी, ओके, जर आपण 55 ते 60 जर मार्क घेत असेल तर तुम्ही डेफिनेटली क्वालिफाईड होऊ शकता. काय म्हटलं बघा मी, 100 मार्कापैकी आपल्याला 55 ते 60 मार्क जर घेत असाल तर तुम्ही डेफिनेटली इथं क्वालिफाईड होऊ शकता. पण हे मार्क आपण कोणत्या सब्जेक्ट मधून किती मार्क आपल्याला घ्यायचं आहे याच्यावरती डिपेंड आहे, लक्षात ठेवायचं. मग आपण अभ्यास करत असताना साधारण आता प्रत्येकानं तो परवाचा जो आलेला महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे, ओके, तो परिपत्रक जे आहे ते तुम्ही वाचलं असेल. आणि मी ज्यांनी वाचलेलं नाही त्यांना असं मी म्हणेन की तुम्ही 10 मिनिटं वेळ काढा, आणि 10 मिनिटं वेळ काढून काय करायचं, तुम्हाला ते जे परिपत्र आलेलं असेल तर ते पूर्णपणे वाचून घ्या आणि आयोग काय सांगत आहे नीट समजून घ्या, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं गोंधळ पुढे जाऊन होणार नाहीत, लक्षात ठेवायचं. म्हणजे ओपन कॅन्डिडेट जो आहे त्याचं वय आपल्याला 35 या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आणि त्याच्यानंतर जो इतर कॅन्डिडेट आहे, ओके, त्याचं वय आपल्याला या ठिकाणी 40 पाहायला मिळत आहे. म्हणजे साधारण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा, जो ओपन कॅन्डिडेटचं वय 35 आहे, त्याच्यानंतर आपण 2 संधी दिल्यानंतर आयोग हा काय करणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल डिपार्टमेंटल PSI बंद होणार आहे, आणि या ठिकाणी
35 वयाच्या ह्याच्यातच मुलांचा सगळ्यांचा गोंधळ चालू झालेला आहे की आम्हाला संधी मिळेल की नाही, मिळेल की नाही. आणि त्याच्यानंतर 2018ची एक बॅच आहे. ओके. आता 2018ची जी बॅच आहे यांना नेक्स्ट संधी मिळणार आहे. ओके. त्याच्यामुळे त्या मुलांनी गोंधळून जायचं नाही, तुम्ही अभ्यासात राहणं गरजेचं आहे. पण ज्यांचं वय 36 आहे आणि तो ओपन कॅन्डिडेट आहे, ज्यांचं वय 37 आहे आणि तो ओपन कॅन्डिडेट आहे, किंवा मे बी ज्यांचं वय 38 आहे, ओके, तर अशा विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा मी काय सांगत आहे या ठिकाणी. पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी एक पॉइंट त्यांनी नमूद केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असा पॉइंट आहे की तुम्हाला आपण जर सलग 3 संधी ज्या कॅन्डिडेटला मिळालेल्या आहेत, ओके, असा कॅन्डिडेट जर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पकडा, 2000 त्याने 16ची एक्झाम दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर 2016ला त्याचं वय होतं 33 वर्ष. त्याच्यानंतर 2017ची संधी दिलेली आहे, त्याचं वय होतं 34 वर्ष. ओके. पण 2018ला या ठिकाणी एक्झामच झालेली नाहीये. ओके. बघा मी काय म्हटलेलं आहे, 2018ला एक्झाम झालेली आहे. 2018ला जर एक्झाम झाली असती तर त्याचं वय होतं 35 वर्ष, तर तो क्वालिफाईड होऊ शकत होता. जर सलग 3 वर्ष एक्झाम झालेली आहे, ओके, आणि सलग 3 वर्ष तो फॉर्म भरत आहे, तर तो कॅन्डिडेट आता इथे काय होणार आहे, डिस्क्वालिफाईड होऊ शकत होता. पण 2017 नंतर एक्झामच झालेली नाहीये. बघा मी काय बोलत आहे, 2017 नंतर एक्झामच झालेली नाही, त्याच्यामुळे 2016ची संधी मिळाल्या, 2017ची संधी झाली आणि 2018ला एक्झाम झाली असेल तर मी क्वालिफाईड झालो असतो, माझं वय वर्ष 35 होत होतं. पण आता झालीच नाही आणि माझं वय वर्ष आता 38 आहे. ओके. तर हा कॅन्डिडेट क्वालिफाईड होऊ शकतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे आता समजा दुसरी गोष्ट या ठिकाणी नमूद होते. बघा 2000, ओके, 16ला एक संधी होती आणि मी फॉर्म भरलेला आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 2017चा मी फॉर्मच भरलेला नाहीये. ओके. आणि त्याच्यानंतर 2018ला समजा आणि एक्झाम झाली होती पण मी फॉर्म भरलेला नाही, फक्त मी 2016चा फॉर्म भरला होता आणि त्याच्यानंतर सलग मी पुढे 2 वर्ष फॉर्मच भरलेला नाही. तर तो कॅन्डिडेट जर आता असेल तर तो कॅन्डिडेट बघा इथं डिस्क्वालिफाईड झाला असता. पण 18ला आयोगाची एक्झामच झालेली नाही, लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यामुळे आताची जी मनामध्ये तुमच्या जी पहिली अवस्था आहे की बाबा आम्ही जे ओपन कॅन्डिडेट आहे आणि ती क्वालिफाईड होणार की न होणार, ओके, तर ते मुलं क्वालिफाईड होणार आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे काय केलेलं बघा, इथं चौथा मुद्दा येतो. ओके. पोलीस उपनिरीक्षक, म्हणजे साधारण जर बघितलं तर याच्यामध्ये तिसरी सुधारणा नियम 2008 नुसार एखाद्या वर्षी परीक्षा न झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग 3 संधी मिळाल्या नसतील अशा उमेदवारांना कमाल वयोमर्यादेनंतर सलग होणाऱ्या परीक्षेस बसण्याच्या उर्वरित संधी देण्यात येईल. तथापि कोणत्याही परिस्थितीत या सलग 3 संधीपेक्षा जास्त असणार नाहीयेत. म्हणजे काय, जसं की आता मी तुम्हाला सांगत आहे की आता राज्यसेवा किंवा कंबाईनचा पॅटर्न समजा, एक उदाहरण म्हणून समजा. ओके. एखादा कॅन्डिडेट आहे, 2018ची एक्झाम दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 2019ला त्यानं फॉर्मच भरलेला नाही आणि 2020ला त्यानं फॉर्म भरलेला नाही. ओके. म्हणजे इथं आयोग काय म्हणत, आम्ही संधी निर्माण केली होती पण तुम्ही फॉर्म भरला नाही, ही तुमची चुकी आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे की आम्ही संधीच निर्माण केलेली नाही, इथं मात्र तुमची चुकी नाही. आम्ही 2च संधी निर्माण करून दिल्या होत्या किंवा आम्ही एकच संधी निर्माण करून दिल्या आणि त्याच्यानंतर आम्ही संधीच निर्माण करून दिली नाही, इथं मात्र आमची चुकी आहे. इथं तुमचं जर वय होऊन गेलं असेल तरी आम्ही तुम्हाला संधी देणार आहे. त्याच्यामुळे अशा त्यातली ओपन कॅटेगरीमधली जी कॅन्डिडेट आहेत त्यांनी हताश न होता परीक्षेच्या तयारीला तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला एक मेन्शन करायची आहे, फक्त तुम्हाला वयासाठीच आणि त्याच्यानंतर जे आपण फी भरणार आहे याच्यासाठीच फक्त तुम्हाला सवलत आहे, लक्षात ठेवायचं. बाकी कोणतीही सवलत तुम्हाला मिळणार नाहीये. म्हणजे अर्थात काय, या ठिकाणी ओपन मेरिट तुमचं लागणार आहे. म्हणजे साधारण जर आपण पाहिलं तर ज्याच्यामध्ये मेन्शनच केलेला आपल्याला घटक बघायला मिळतो की जसं की बघा, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी याचिका क्रमांक 2797-2015 प्रकरणी दिनांक 4 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या निकालाच्या आधारे सदर पदे प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार न भरता गुणवत्तेनुसार भरण्यात येतील, लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं मी जर आता समजा फॉर एक्झाम्पल काही जण म्हणत असेल की आम्ही ओबीसी कॅन्डिडेट आहे, काही एससी कॅन्डिडेट आहे, काही एसटी कॅन्डिडेट आहेत
आणि सर आम्हाला त्याचं आरक्षण मिळू शकतं का? नाही. एकदा तुम्ही आरक्षण घेऊन या पोलीस प्रशासनामध्ये आलेला आहात, पुन्हा तुम्हाला नोकरीमध्ये आरक्षण मिळणार नाहीये. त्याच्यामुळे 2017 पासून जी मेनची आपला रिझल्ट लागला त्याच्यानंतर सगळं आरक्षण बंद झालेलं आहे. म्हणून ओपन फाईट होणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे तुमचा अभ्यास त्याच लेवलनं असणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे आरक्षण फक्त तुम्हाला कुठे मिळणार आहे? वयासाठी असेल आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? फी भरण्यामध्ये असेल. आता मात्र या ठिकाणी जर आरक्षण पाहिजे असेल तर बघा मी काय म्हणत आहे, वयाचं आरक्षण जर पाहिजे असेल तर सामाजिक दृष्ट्या पात्र असलेला पुरावा तुम्हाला इथं लागू होईल, लक्षात ठेवायचं. म्हणजे तुमचा नॉन क्रिमिनल वगैरे जर असेल तर तुम्हाला इथं लागू होणार आहे. ओके. आता मराठा कॅन्डिडेट या ठिकाणी असं बोलणार आहेत की सर आम्हाला ईडब्ल्यूएस वगैरे सर्टिफिकेट, तर ते ओपन मध्ये कॅल्क्युलेट होतं, लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण जर इतर मध्ये कोण जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये कोण कॅन्डिडेट असतील, तर साधारण बघा आपण फॉर एक्झाम्पल ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, एनटी वगैरे हे जे कॅन्डिडेट असेल तर ते कॅन्डिडेट त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. मग याच्यामध्ये आपण फॉर एक्झाम्पल बघा आपल्याला काय करायचं आहे की आता आजच्या लेक्चरमध्ये जो पदवीधर कॅन्डिडेट आहे, ओके, मी काय म्हणलं बघा पदवीधर, ओके, तर त्या पदवीधर कॅन्डिडेटची जी सर्व्हिस आहे ही सर्व्हिस तुमची 4 वर्षे कंप्लीट होणं गरजेचं आहे. ओके, काय म्हणलं बघा मी 4 वर्षे कंप्लीट होणं गरजेचं आहे. जर 12वीचा कॅन्डिडेट असेल तर त्याचं 5 वर्षे सर्व्हिस होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर 10वीचा कॅन्डिडेट असेल तर त्याची 6 वर्षे सर्व्हिस होणे गरजेचं आहे. तर ही म्हणजे जी क्रायटेरिया असेल तर आपल्याला सगळ्यांना फॉलो करणं गरजेचं आहे. बघा याच्यामध्ये 2018ची जी बॅच आहे यांचं जवळपास एक 4 ते 5 महिने कमी पडत आहे. त्याच्यामुळे ती नेक्स्ट संधीला इथं क्वालिफाईड 2022ची जी ऍड निघणार आहे तर त्याच्यामध्ये ती क्वालिफाईड होऊ शकतात. पण त्या मुलाने अभ्यासामध्ये राहणं गरजेचं आहे, कंटिन्युटी. ओके. सो आता आपल्याला पदवी जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 4 संधी आहेत, म्हणजे 4 वर्षे सर्व्हिस होणे गरजेचं आहे. 12वीचं असेल तर 5 वर्षे होणे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर त्याची 10वी झाली असेल तर त्याचे 6 वर्षे सर्व्हिस होणे गरजेचं आहे. ओके. सो या अनुषंगाने आपल्याला बघा फॉर्म भरत असताना काही तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतात की जसं की आता फॉर एक्झाम्पल वेबसाईट वगैरे सर्व्हर जाम होणे. ओके. संध्याकाळच्या वेळी तुम्ही बिंदास फॉर्म भरू शकता. जसं एमपीसीचं प्रोफाईल असतं त्याच पद्धतीने तुमचं स्वतःचं प्रोफाईल क्रिएट करा आणि एमपीसीच्या प्रोफाईल वेबसाईटवरती तुम्हाला त्याची लिंक येईल आणि त्या लिंकला तुम्ही काय करू शकता असा की क्लिक करून एक 2-3 स्टेप असतात त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. पण एक गोष्ट या ठिकाणी नमूद होते की उमेदवाराने आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही कागदपत्राच्या मध्ये एक गोष्ट आपल्याला मेन्शन करण्यात येते की उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास, ओके, अर्ज सादर करत असताना शैक्षणिक अर्जसही तुम्हाला काय लागणार आहे बघा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी अनुभवासंदर्भात सोबतच्या विवरणपत्रक 2 मधील विहित, ओके, नमुनेतक सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र अर्जासोबत तुम्हाला अपलोड करणे गरजेचं आहे. ओके. आता या ठिकाणी जे कालचं म्हणजे परवाचं जे तुम्हाला एक 12 पानाचं जे हे आलेलं होतं, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय आलं होतं, शासनाचं परिपत्रक आलं होतं आणि त्या शासनाच्या परिपत्रक मध्ये लक्षात ठेवायचं पेज क्रमांक तुमचं शेवटचं जे आहे म्हणजे त्याला 11 आणि 12 आपण म्हणत आहे ते विवरणपत्रक 2 जे आहे ते तुम्ही भरणं गरजेचं आहे. आणि हे भरून तुम्ही संबंधित लक्षात ठेवायचं ते आस्थापन शाखा म्हणजे सीट ब्रँच जे आहे या ठिकाणी तुम्ही ते सबमिट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये सबमिट केल्यानंतर तो ओएस म्हणजे ऑफिस सुपरिटेंडंट असेल किंवा होम डीवायएसपी असेल यांची सिग्नेचर होते आणि ते जे सिग्नेचर झालेलं जे सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट तुम्ही काय करणं डॉक्युमेंट स्वरूपात त्याला जोडणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. काय म्हटलं बघा मी लास्ट अनेकदा मी रिपीट करत आहे, जे आपलं पेज नंबर 11 आणि 12 आहे हे विवरणपत्रक, ओके, 2 म्हटलं जातं त्याला, हे पूर्णपणे तुम्ही भरून संबंधित ते कुठं भरायचं लक्षात ठेवायचं द्यायचं आपल्याला सीट ब्रँचला द्यायचं, लक्षात ठेवायचं म्हणजे आस्थापन शाखा जी आहे तिथं. आणि त्याच्यामध्ये तिथं जे भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर ओके ओएस असेल म्हणजे ऑफिस सुपरिटेंडंट किंवा होम डिव्हाइस असेल त्याच्यावरती सिग्नेचर करतात आणि ते आलेले जे डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे. ओके. त्याच्यानंतरच बघा विवरणपत्रक 1 म्हणजे काय, तर ही विवरणपत्रक 1 म्हणजे काय, जी 10 पानं आहेत त्यालाच विवरणपत्र 1 म्हणजे त्यांनी दिलेली जी माहिती आहे, ओके, आयोगानं दिलेली जी माहिती म्हणजे विवरणपत्रक 1 लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही भरून देणारी जी माहिती आहे त्यालाच विवरणपत्रक 2 म्हटलं जातं. ओके. सो या अनुषंगाने आपल्याला संबंधित माहिती एमपीसीची प्रोफाईल तुम्ही क्रिएट करा. त्याच्यामध्ये तुमचं जे असेल ते 10वी 12वी ग्रॅज्युएशनचं जे मार्कलिस्ट असेल वगैरे ते सगळं सबमिट करा. त्याच्यानंतर फोटो वगैरे असेल, त्याच्यानंतर तुमचं ते आधार कार्ड वगैरे असे सगळे जे नॉर्मल एमपीसीचं प्रोफाईलला जे डॉक्युमेंट लागतात
ते डॉक्युमेंट तुमच्यासोबत जोडाच. आणि ज्यांना एजचं काय करायचं आहे बघा, फायदा घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मात्र नॉन क्रिमिनल लागणार आहे, कारण त्यांनी त्याचा ते उल्लेख केलेला आहे. पण एज आणि त्याच्यानंतर फी मध्येच फक्त तुम्हाला सवलत मिळणार आहे, अन्यथा कुठेही सवलत मिळणार नाही, लक्षात ठेवायचं. ओपन मेरिट लागणार आहे. आणि तुमचा जो स्कोर आहे, हा स्कोर कमीत कमी तुमचा स्कोर किती पाहिजे बघा, 55 ते 60 स्कोर असणं गरजेचं आहे. ओके. चला तर मित्रांनो, आपल्याला आता काय करायचं बघा, अभ्यासाचं स्वरूप कसं असलं पाहिजे या गोष्टीवरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. ओके. सो बघा, आपला जो सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये काही घटक आपल्याला विशेषतः बघितलं तर 9 सब्जेक्ट येतात. तर या 9 सब्जेक्ट मध्ये बघा, मी काय म्हणत आहे की प्रथम आपल्याला मराठी, ओके, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, इंग्रजी. ओके. तर हे दोन मुख्य सब्जेक्ट आहेत, ज्याच्यामध्ये मराठी तुम्हाला 25 मार्कासाठी आणि इंग्रजी 25 मार्कासाठी विचारलं जातं. आता इथं अभ्यास करत असताना सगळ्यात जास्त जो स्कोर होतो मुलांचा, तो मराठीला होतो, लक्षात ठेवायचं. काय म्हटलं बघा मी, सगळ्यात जास्त जो स्कोर होतो तो कुठं होतो मुलांचा, मराठीला होतो. पण जो विद्यार्थी इंग्लिश या सब्जेक्टला मार्क घेईल, तर तोच कॅन्डिडेट, लक्षात ठेवायचं, प्रीला क्वालिफाईड होईल. मी पुन्हा रिपीट करत आहे, जो विद्यार्थी इंग्रजी या सब्जेक्टला मार्क घेईल, तोच कॅन्डिडेट प्रीला क्वालिफाईड होईल. अन्यथा बाकी सगळे घटक मुले वाचून परफेक्ट करू शकतात, मार्क मिळवू शकतात. मराठी तर सब्जेक्टला आउट ऑफ मार्क मिळवणारे कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळतात. मोरा वाळिंबे सरांचं जे बुक असेल किंवा बाळासाहेब शिंदेचं जे पुस्तक असेल, तर ऍज इट इज आहे असं मुलांना पाठ आहे, लक्षात ठेवायचं. मग इथं कुणाचाही मार्क जाणार नाहीत. पण मार्क मिळणार नाहीत कुठं, तर लक्षात ठेवायचं, इंग्रजी या सब्जेक्टला मार्क मिळणार नाहीत. म्हणून हा सब्जेक्ट निग्लेक्ट न करता त्याच्यावरती काम करा. ओके. तर आपल्याला साधारण बघा किती दिवसाचं नियोजन करायचं आहे. म्हणजे 14 फेब्रुवारी ही जी डेट असेल, ही डेट म्हणजे आजची तारीख आहे आपल्याला 13, लक्षात ठेवायचं. इथून स्टार्ट होत आहे आणि एंड होत आहे. ओके. आपल्याला फॉर्म भरण्याचे किती असणार आहे, 6. ओके. म्हणजे इथं 6 तारीख एंड आहे कशाची, परीक्षेचा फॉर्म भरण्याची. पण आपली जी एक्झाम होणार आहे, ही एक्झाम लक्षात ठेवायचं किती तारखेला होणार आहे, 16ला. म्हणजे 13 इथं काय असणार आहे फेब्रुवारी, आपल्याला इथं काय असणार आहे एप्रिल, लक्षात ठेवायचं. ओके. या अनुषंगानं जर पाहिलं तर आपल्याला 2 महिने, ओके, 2 मंथ या ठिकाणी मिळत आहेत, लक्षात ठेवायचं. आणि या 2 मंथच्या अनुषंगाने आपल्याला प्लॅनिंग करायचं, म्हणजे किती दिवस असणार आहे, तर 60 दिवस. ओके. तर बघा, या 60 दिवसामध्ये आपल्याला अभ्यास कसा बसवायचा आहे. तर पहिली गोष्ट मी क्लिअर करतो तुमची. आता 60 दिवसामध्ये बघा, पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी 15 दिवस, ओके, तुमचे नियोजन असलं पाहिजे. ती म्हणजे काय असणार आहे, लक्षात ठेवायचं, मराठी आणि इंग्लिश या 2 सब्जेक्टचं 15 दिवस नियोजन असलं पाहिजे. मग मराठी आणि इंग्रजी 15 दिवसात होणं पॉसिबल आहे का, आता ऑप्शनच नाही, लक्षात ठेवायचं. म्हणजे साधारण तुम्ही इथं 8 ते 10 दिवस कंटिन्यू, म्हणजे काय असणार, सायमल्टेनियसली तुम्ही हे 2 सब्जेक्ट करू शकता. जसं की दिवसाचं तुमचं शेड्यूल 5 तास अभाव असणं गरजेचं आहे. ते 8 तास असलं तर बेस्टच आहे, आणि 10 तास असलं तर उत्तम आहे, लक्षात ठेवायचं. काय म्हटलं बा मी, कमीत कमी तुमचं शेड्यूल हे 5 तासापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं 8 तास असेल तर गुडच आहे, आणि 10 तास असेल तर बेस्ट, म्हणजे उत्तमच राहील. तर याच्यामध्ये साधारण जर पाहिलं, तुम्हाला कमीत कमी मराठीसाठी, ओके, जर तुमचं 8 तास शेड्यूल असेल, तर बघा मी काय म्हणत आहे, 8 तास जर शेड्यूल असेल, तर त्याच्यामध्ये तुमचा 1 तासाचा जो घटक असेल, तर तुमचा चालू घडामोडी असेल. आणि त्याच्यानंतर भारत आणि भारताचे म्हणजे शेजारचे देश आहेत, आपण त्यांना परराष्ट्र धोरण असं म्हणतो, म्हणजे भारताच्या शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध. ओके. या ठिकाणी मी लिहित आहे, ओके, परराष्ट्र धोरण आहे. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, चालू घडामोडीचा पार्ट असेल. तर लक्षात ठेवायचं, हे 2 सायमल्टेनियसली सब्जेक्ट तुमचं कंटिन्यू डेली पाहिजेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे परराष्ट्र धोरण हे इन्क्लूड करून तुम्ही चालू घडामोडीला अटॅच करू शकता. बघा, 1 तास कमीत कमी याच्यासाठी तुम्ही वेळ द्यायचा आहे. चालू घडामोडी, त्याच्यानंतर काय असणार आहे, परराष्ट्र धोरण. आता चालू घडामोडी करत असताना तुम्हाला कोणत्या करायला पाहिजे, तर कमीत कमी 1.5 वर्षाच्या चालू घडामोडी करणं गरजेचं आहे. 1 ते 1.5 वर्ष. ओके. 1 वर्षाच्या अभावचीच आयोग प्रश्न तुम्हाला नेहमी विचारत असतो. तर हे तुम्हाला नेहमी करणं गरजेचं आहे, किती, 1 ते 1.5 वर्षाच्या अभावचं, लक्षात ठेवायचं. मग याच्यामध्ये आपण जर साधारण पाहिलं, तर या चालू घडामोडीमध्ये कशासाठी तुम्हाला भर देणं गरजेचं आहे. बघा, मी काही पॉईंट सांगत आहे, ते तुम्ही तिथं नोट करून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे बघा,
महाराष्ट्र प्रमुख तुम्ही बघणं गरजेचं आहे. बघा मी काय म्हटलं, काय बघायचं आहे, महाराष्ट्र तुम्हाला प्रमुख बघायचा आहे. ओके. दुसरी गोष्ट, त्याचं राजकीय स्वरूप बघायचं आहे. ओके. काय बघायचं आहे त्याच्यामध्ये, त्याचं राजकीय स्वरूप बघायचं आहे. त्याच्यानंतर त्याचं आर्थिक स्वरूप बघायचं आहे, लक्षात ठेवायचं. काय बघायचं, त्याचं आर्थिक स्वरूप असेल. त्याच्यानंतर पर्यावरण जी भूगोल असेल, ओके, पर्यावरणीय जे विषय असेल, ओके, तो घटक त्याच्यामध्ये पाहायचा आहे. त्याच्यानंतर अजून काय पाहायचं बघा, संरक्षण पाहायचं, लक्षात ठेवायचं. काय पाहायचंय तुम्हाला, संरक्षण. ओके. त्याच्यानंतर काय असणार, फॉर एक्झाम्पल सायन्स. ओके. आणि त्याच्यानंतर टेक्निकलच्या रिलेटेड काय घटक असेल तर तो पण बघून घ्या. त्याच्यानंतर काय बघायचंय बघा, पुरस्कार असतील तर पुरस्कार घटक तुम्हाला पाहायचे, लक्षात ठेवायचं. काय बघायचंय, पुरस्कार. त्याच्यानंतर काय असणार आहे, निधन वार्ता असेल, निधन वार्ता. ओके. तर निधन वार्ता तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय असेल बघा, नियुक्ती असतील. ओके. नियुक्ती, हे नियुक्ती पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय असणार बघा, परराष्ट्र. ओके. काय म्हटलं बघा मी, परराष्ट्र संबंध आहेत. ओके. परराष्ट्र संबंध, तर हा घटक तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, भारत. ओके. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, पाकिस्तान. म्हणजे हा आपला याच्या म्हणजे भारत आणि भारता शेजारील देशच्या रिलेटेड घटक आला, तो घटक. भारत आणि पाकिस्तान जो आहे, ओके, तर या पाकिस्तानच्या संबंधात जी आपली भूमिका आहेत, वाद आहेत. ओके. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल सीमेच्या संदर्भात जे राज्य आहेत, ओके, या अनुषंगाने हा घटक तुम्हाला पाहणे गरजेचं आहे. मग त्याच्यानंतर आपल्या भारताच्या शेजारील जे 7 देश आपल्याला सीमा लागलेले आहेत, ज्याच्यामध्ये काय असणार आहे, पाकिस्तानची सीमा लागलेली आहे, अफगाणिस्तानची सीमा लागलेली आहे, भूतानची सीमा लागलेली आहे, श्रीलंकेची सीमा लागलेली आहे, नेपाळची सीमा लागलेली आहे, बांगलादेशची सीमा लागलेली आहेत. ओके. आणि याच्या रिलेटेड झालेले करार असतील. ओके. तर हे करार, काय म्हटलं बघा मी, हे करार विशेषतः तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. मग अभ्यास करत असताना चालू घडामोडीचा एक महाराष्ट्र प्रमुख, राजकीय, आर्थिक, त्याच्यानंतर पर्यावरणीय घटक असेल, संरक्षण असेल, सायन्स असेल आणि टेक असेल, पुरस्कार असतील, निधन वार्ता असतील, नियुक्त्या असतील, त्याच्यानंतर काय असणार आहे, आंतरराष्ट्रीय धोरणं असतील. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय धोरणं असतील. त्याच्यानंतर काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल बघा, काही नियुक्त्या असतील. ओके. निधन वारसा आपल्याला बघायला मिळतील, फॉर एक्झाम्पल महत्वाच्या ज्या व्यक्ती असतील त्या, इत्यादी घटक तुम्हाला 1.5 वर्षाचा पाहणं गरजेचं आहे. किती वर्षाचं पाहणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं, 1.5 वर्षाचं. मी जे पॉईंट सांगत आहे ते नोट करून घ्या आणि तेवढं अभ्यास झालाय का चेक करा. ओके. तेवढं वाचून झालंय का बघा, कारण याच्यावरतीच आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, लक्षात ठेवायचं. ओके. हे झालं तुमचं कशाच्या रिलेटेड बघा. पहिली गोष्ट, हे परराष्ट्रीय धोरण असेल आणि चालू घडामोडी असेल, जे तुम्हाला डेली 1 तास चालू ठेवायचं आहे. काय म्हटलं बा मी, डेली 1 तास चालू ठेवायचं आहे. मी शेड्यूल सांगत आहे 8 तासाचं, लक्षात ठेवायचं. आता राहतात ते तुमच्याकडं 7 तास, लक्षात ठेवायचं. किती तास राहतात बघा, 7 तास. तर याच्यामध्ये कमीत कमी तुम्ही 4 तास मराठीला देणं गरजेचं आहे. काय म्हटलं बा मी, कमीत कमी 4 तास तुम्हाला मराठीला द्यायचं आहे आणि 2 तास फक्त मी म्हणत आहे तुम्हाला इंग्लिशला द्या. ओके. कारण इथं जे मार्क आपल्याला मिळणार ते आउट ऑफ मार्क मिळणार आहेत, लक्षात ठेवायचं. काय म्हटलं बा मी, या ठिकाणी मराठीचे जे मार्क मिळणार आहेत ते आउट ऑफ मिळणार आहेत. आणि 2 तास कमीत कमी तुम्ही काय करायचं आहे, इंग्लिशसाठी देणे गरजेचं आहे. म्हणजे हे पहिल्या 15 दिवसाचं तुमचं शेड्यूल असेल, लक्षात ठेवा. ओके. ज्याच्यामध्ये काय असणार आहे, 6 तासाचं शेड्यूल तुमचं कंप्लीट झालेलं आहे. आणि 1 तास जो मिळतो, तर या 1 तासामध्ये तुम्ही काय करायचं आहे की जो घटक तुम्ही वाचला असाल तर त्याच्या रिलेटेड तुम्ही क्वेश्चन सोडवा. बघा मी काय म्हणत आहे, जो घटक तुम्ही वाचून काढलेला मराठीचा असेल, इंग्लिशचा असेल, तर त्याच्या रिलेटेड तुम्ही क्वेश्चन सोडवणं गरजेचं आहे. आणि क्वेश्चन सोडून फक्त तुम्ही शांत बसणं गरजेचं नाहीये. तर या ठिकाणी जे क्वेश्चन सोडवलं, समजा एक 50 क्वेश्चन तुम्ही सोडवले आहात. बघा मी काय म्हणत आहे, 50 क्वेश्चन तुम्ही सोडवलेले आहात आणि 50 क्वेश्चन सोडवल्यानंतर फक्त तुमचे 30 क्वेश्चन बरोबर आले आहेत आणि 20 क्वेश्चन तुमचे चुकलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, हे 20 क्वेश्चन कुठे गेलं याचं प्रॉपर अनालिसिस करा. काय म्हटलं बा मी, ह्या 20 क्वेश्चनचं तुम्ही प्रॉपर अनालिसिस केल्यानंतर जिथं तुमचं मार्क जातात तो कंटेंट पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करायचा आणि तो कंटेंट परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करा. कारण जिथं मला मार्क मिळाले नाहीत, का मिळाले नाहीत हे शोधण्याचा प्रयत्न करा. ओके. जर एखादा कॅन्डिडेट जर 5 तास अभ्यास करत असेल तर त्याच्यासाठी फक्त तुम्ही काय असणार आहे, 2 तास मराठी राहील तुमच्याकडं, 2 आणि 1 तास इंग्लिश राहील, 1 तास चालू घडामोडी आणि परराष्ट्र धोरण राहील आणि 1 तासामध्ये तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन सोडवू शकता. पण मी असं सांगू शकतो या ठिकाणी 2017 पासूनची मुलं आपल्यासोबत फाईटला आहेत, लक्षात ठेवायचं. काही मेन्सला डिस्क्वालिफाईड झालेली मुलं आपल्याला बघायला मिळतील, काही मेरिट मधनं उडलेली म्हणजे उडालेले मुलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील, काही
आता 2000 म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणत आहे बघा, आता जानेवारी पासून साधारण बघितलं तर 1 वर्ष झालं या परीक्षा सत्रामध्ये आहेत, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर काही मुलांनी आता ज्या वेळेला एक्झामची डेट फिक्स झाली तर त्यावेळेला सुट्टी टाकलेली आहे, 2-2 महिने मुलं सुट्टीवरती आहेत. ओके, मग अशा मुलांसोबत आपल्याला स्पर्धा करायची आहे. मग 2 तासाचा अभ्यास आणि 3 तासाचा अभ्यास सफिशियंट नाहीये. मी तुम्हाला रिअल फॅक्ट सांगत आहे. या ठिकाणी भावनिकता, नोकरी, ओके, जबाबदारी या सगळ्या गोष्टी जरी मॅटर करत असतील, ओके, तरी इथं स्वतःची आता तत्व लक्षात ठेवायचं, स्वतःचं टार्गेट लक्षात ठेवा. ओके, जे तुम्हाला स्वतःच्या खांद्यावरती 2 स्टार लावायचे आहेत, ती सहजासहजी मिळणारी गोष्ट नाहीये. हे जितकं म्हणजे प्रॅक्टिकल राहणं गरजेचं आहे. ओके, इथं मला घरातील गोष्टी किंवा ऑफिस मॅनेज करणं, त्याच्यातून मिळणारा वेळ असेल, ओके, ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवा आता. म्हणजे हॉबीज तुमच्या असतील, डिलीट करून टाका. ओके, फॅमिली असेल, फॅमिलीला सांगून ठेवा 2 महिने मी कुणाचा नाही, 2 महिने मी स्वतःचा आहे. ओके, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये जर काम करत असेल तर वरिष्ठांची परमिशन घ्या आणि त्याच्यानंतर वेळ काढा आणि प्रामाणिकपणे, मी असं म्हणत आहे, प्रामाणिकपणे आणि स्मार्ट स्टडी करा. डॉंकी वर्क अजिबात करू नका. कारण जर डॉंकी वर्क करत बसला, आता फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला डेमो देतो, अभ्यास मुलांचा चुकतो कुठं. तर बघा, काही मुलं आयोगाचे क्वेश्चन पेपर असेल याचं प्रॉपर अनालिसिस करत नाहीत, लक्षात ठेवायचं. काय म्हटलं बघा मी, काही मुलं आयोगाचं जे क्वेश्चन पेपर असतील याचं प्रॉपर अनालिसिस करत नाहीत आणि कोण तर सांगतं की बुक लिस्ट, ही बुक लिस्ट वाच म्हणून बुक लिस्ट वाचायला घेतात. कोण तर सांगतं की भूगोल वाच, कोण तर सांगतं की मराठी वाच म्हणून वाचायला घेतो. पण लक्षात ठेवायचं, कोणीतरी तुम्हाला भूगोलसाठी सौदी सरांचं बुक सजेस्ट केलेलं आहे. ओके, आता सौदी सर हे बेस्टच आहेत, लक्षात ठेवायचं, त्यांचं प्रत्येक कंटेंट चांगलाच आहे. पण तुमचा सिलेबस काय मागतो हे बघा ना तुम्ही आधी. ओके, तुमचा आयोग कशावरती प्रश्न पडतात हे बघा ना आधी. ओके, ते न बघता आपण काय करतो, ऍज इट इज काय करत असतो बघा, की पुस्तक वाचायला सुरुवात करतो. म्हणजे मी काय केलेलं आहे, क्वेश्चन पेपर पाहिलेलं नाहीत, त्याच्यानंतर सिलेबस कॉपी बघितलेलं नाही आणि काय करता, डायरेक्ट मी सौदी सरांचं पुस्तक घेतलंय, मोरावाळे सरांचं पुस्तक घेतलंय आणि वाचायला सुरुवात केलेली आहे. ओके, आणि होतं कसं बघा, सौदी सरांच्या बुकचं महाराष्ट्राचं जर आपण पाहिलं तर 600 पेज आहेत, लक्षात ठेवायचं. किती पेज आहेत? 600 पेज. आता 600 पेज वाचण्यासाठी कमीत कमी मला 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागणार आहे आणि याच्यातून मिळणारं जे प्रॉफिट असेल ते किती असेल ते तुम्हालाच माहित असणार आहे. ओके, कारण होणार काय, खूप सारं वाचलं आणि काही येईल याच्यावरती काय आपल्याला शाश्वती नाही. म्हणून मी पहिल्यांदा सांगत आहे की 2010 पासून ते 2017 पर्यंत झालेल्या क्वेश्चन पेपरचं जर अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला असं समजेल की महाराष्ट्रामध्ये, ओके, या 22 टॉपिक मध्ये किंवा या 24 टॉपिक मध्ये आतापर्यंत साधारण 7 ते 8 टॉपिक वरतीच आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग असे टॉपिक कोणते आणि त्याच्यावरती मला काम करायचं आहे. बघा मी काय म्हणत आहे, 7 ते 8 टॉपिक वरती जवळपास 75 ते 80% पेपर सेट होत आहे. ओके, मग तो जॉग्राफीचा घटक असेल, इकॉनॉमिक्सचा घटक असेल, पॉलिटीचा घटक असेल, ओके, मे बी तुमचा परराष्ट्र संबंधाचा घटक असेल किंवा चालू घडामोडीचा घटक असेल. ओके, तर आपल्याला तेवढाच घटक, आता जसं की आता फॉर एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला नेहमी उदाहरण देत असतो काही. ओके, आता तुमच्या घरामध्ये भेटण्यासाठी तुम्हाला डिव्हाइस पी आलेले आहेत, लक्षात ठेवायचं. ओके, काय आलेले आहेत बघा, डिव्हाइस पी. आणि त्याच्यानंतर सेकंड पार्ट तुमचे मित्र आलेले आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक आलेले आहेत. ओके, तर साधारण बघितलं तर या ठिकाणी बघा आता की तुम्ही जास्त प्राधान्य कुणाला देणार आहात, तर ऑब्व्हियसली डिव्हाइस पी या साहेबांना देणार आहात. त्याच्यानंतर काय असणार बघा, की कारण त्यांच्या पदाची व्हॅल्यू, दर्जा, तसं रेप्युटेशन आपल्याला बघायला मिळतं, म्हणून तुम्ही त्यांना जास्त प्राधान्य देणार आहात. ओके, मग आपल्याला समजलं पाहिजे की जसं की या महाराष्ट्राच्या बुकमध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल, ओके, 24 टॉपिक असतील तर या 24 टॉपिक मधले असे कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार आयोग प्रश्न विचारत असतो. ओके, तर हे टॉपिक म्हणजे काय असणार आहे, तुमचे डिव्हाइस पी, लक्षात ठेवायचे. मग ते किती असतील, साधारण 7 ते 8 टॉपिक असतील. मग ते घटकच मला परफेक्ट करणं गरजेचं आहे. ओके, सेकंड गोष्ट, आपण सगळ्या मनातल्या गोष्टी कुणाला शेअर करत असतो, तर मित्रपरिवाराला शेअर करत असतो. मग मित्रपरिवार आपल्या लाईफमध्ये किती असतात, जे महत्वाचे असतात ते 3 ते 4 असतात. ओके, मग आयोग हे पॉईंट सोडून, म्हणजे हे 7 ते 8 टॉपिक सोडून अजून कुठे जाऊ शकतो, तर या ठिकाणी जाऊ शकतो. आणि मला रिकामा वेळ आहे, निवांत, मी कुठं तर बाहेर फिरत आणि असं जाता जाता एखाद्या पाहुण्यापायचं घर लागलं म्हणून मी नातेवाईकांच्या घरी जाऊन आलो. ओके, मग मला असं वाटतं की भूगोलमधलं नॉलेज घ्यायचं, इतिहासमधलं नॉलेज घ्यायचं, तर त्यावेळेला तुम्ही हे टॉपिक करू शकता. अन्यथा नाही केलं तरीही चालू शकतं. ओके, मग आपल्याला किती करायचं आहे साधारण अभ्यास बघा, 10 ते 11 टॉपिकचाच अभ्यास करायचा आहे. म्हणून मी सांगत आहे की 2 महिन्यामध्ये तुमचं शेड्यूल कम्प्लीट होऊ शकतं, पण मी सांगतो तसं करा. ओके,
2 महिन्यामध्ये सिलेबस कॉपीनुसार अभ्यास होऊ शकतो, पण मी सांगतो तसं करा. ओके. जास्त एफर्ट्स वाया घालवू नका. स्मार्ट स्टडी करा. डॉंकी वर्क जर केला तर 100% तुम्ही इथं चुकणार आहात. ओके. आणि फक्त तुम्हाला 2 संधी आहेत लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जरी इच्छा असेल तरी होता येणार नाहीये. ओपन मेरिट मध्ये तुम्ही जर आता ओपन फाईट द्यायचं ठरवलं असा तर 15 लाख विद्यार्थी इथं फॉर्म भरत आहेत आणि ती विद्यार्थी 12 तास 14 तास डेली कंटिन्यू अभ्यास करत आहेत. तुम्ही तुमची ड्युटी करणार, फॅमिली प्रॉब्लेम सोडवत बसणार, फॅमिली जगत बसणारा, मित्रपरिवार आले, हे आलं ते आलं, पंचनामा आलं, बंदोबस्त आले, हे सगळं ओके. आणि याच्यातून राहणार तुमची मेंटॅलिटी आणि करणारा अभ्यास. ओपनच्या मुलांना तुम्ही फाईट देऊ शकत नाहीये लक्षात ठेवायचं, कारण तेवढा तुमच्याकडे वेळ नाहीये. मग इथं आता तुम्हाला संधी निर्माण झाल्या तर या संधीचं सोनं झालंच पाहिजे या वाक्याला अंडरलाईन आली पाहिजे. ओके. मग आता आपण काय केलं बघा, परराष्ट्र धोरण आणि चालू घडामोडी याच्यासाठी काय वाचायचं आपण हे पाहिलेलं आहे. ओके. तर मी एक सांगू आता या ठिकाणी बघा, जो पहिला सब्जेक्ट आहे तुमचा मराठी सब्जेक्ट. जसा की आता बघा या ठिकाणी मराठीला आपल्याला कमीत कमी बघा, मी काय म्हटलं, मराठी या सब्जेक्टसाठी कमीत कमी तुम्हाला 20+ मार्क मिळाले पाहिजे. किती मार्क म्हणत आहे बघा मी, 20+ मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजेत. ओके. तर या ठिकाणी तुम्ही क्वालिफाईडच्या रेशोमध्ये येऊ शकता. आणि इंग्रजी यासाठी तुम्हाला ओके किती मार्क घ्यायचे आहेत, तर फक्त 10+ मार्क घ्या. ओके. मी कॅल्क्युलेशन सांगत आहे लक्षात ठेवायचं, तेवढं मार्क मिळतात का बघायचं. आणि क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस जेवढं होईल तेवढं तुम्हाला बेस्ट आहे लक्षात ठेवायचं. तुमच्या अभ्यासाची काठिण्य पातळी तुम्हाला लगेच समजते. आता फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो बघा. मी आज ड्रेस किंवा तुम्ही कसा युनिफॉर्म घातलेला आहे हे कसे आरशाच्या समोर जात असताना बघता, राईट. आणि आरशाच्या समोर गेल्यानंतर समजतं की बाबा एक बटन खालीवर झालेलं आहे किंवा या ठिकाणी थोडी डस्ट लागलेली आहे, केस माझी थोडीशी अशी काय झालेली आहेत, एका साईडला झालेले आहेत. मग ते आपण आरशात बघतो आणि क्लिअर करून टाकतो असतो. ओके. मग या ठिकाणी आरसा आपल्याला जे आहे तेच दाखवत असतो. तुम्ही काय करत असता बघा, तुमचा झालेला अभ्यास एखाद्या मित्रांसोबत शेअर करत असा आणि मग मित्राचा तो पॉईंट वाचला असेल किंवा नसेल, जर नसेल तर तो म्हणणार 1 नंबर सांगितलीस माहिती, बेस्ट होती, माझ्या कधी वाचनात आलेलं नाही. ओके. आणि तुम्ही या ठिकाणी काय असणार आहे सा, रुळून जाणार आहे सा लक्षात. लगेच तुमचा टेम्पो वरती येणार आहे. ओके. लगेच तुम्हाला काय असणार आहे, थोडासा अहंभाव येणार आहे, अहंकार येणार किंवा माझा अभ्यास झालेला आहे. ओके असं. पण लक्षात ठेवायचं या ठिकाणी जर तुम्ही क्वेश्चन पेपर जर सोडवत असाल तर क्वेश्चन पेपर तुमचा आरसा आहे. जे तुम्हाला येतं ना तेच दाखवणार आहे. या ठिकाणी तुमची म्हणजे फॉर एक्झाम्पल मनाची सानुभूत करणार नाही. ओके. त्याच्यानंतर काय असणार आहे की तुम्हाला खोटं काय सांगणार नाही. ओके. जे तुमच्या डोक्यात आहे ना तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके. म्हणून या ठिकाणी तुम्हाला मराठीचे कोणते घटक आहेत, तर वर्णमाला वाचून घ्या लक्षात ठेवायचं. काय वाचून घ्या, वर्णमाला. ओके. त्याच्यानंतर काय वाचून घ्यायचं बघा, संधी वाचून घ्या लक्षात ठेवायचं. संधी आणि प्रकार असते. ओके. लिहून घेत आहात का बघा, काय सांगत आहे मी, संधी आणि प्रकार असेल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट शब्दांच्या ओके जाती करा. काय करायचं आहे बघा, शब्दांच्या जाती आणि त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड असणार आहे सर्व घटक असतील. ओके. घटक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला काळ व त्याचे प्रकार करायचे लक्षात ठेवायचं. काळ व त्याचे प्रकार. त्याच्यानंतर काय करायचं बघा, वाक्य असेल. ओके. काय असणार आहे, वाक्य व वाक्य रूपांतर असेल. ओके. वाक्य रूपांतर असेल. त्याच्यानंतर काय करायचं बघा, समास करा, समास. ओके. समास व प्रकार करायचे, समास व प्रकार असेल. त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, शब्द सिद्धी असेल. ओके. काय असणार आहे, शब्द सिद्धी. ओके. त्याच्यानंतर काय असणार बघा, शब्दांच्या जाती. शब्दांच्या काय असणार आहे आता, सॉरी शब्दांच्या शक्ती असं शक्ती तू लिहू शकता सर. ओके. त्याच्यानंतर बघा अलंकार असेल. ओके. व प्रकार. ओके. त्याच्यानंतर बघा फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, समानार्थी शब्द. समाना ओके अर्थी शब्द जे असतील ते. त्याच्यानंतर काय करायचं बघा, विरुद्ध अर्थी शब्द असतील. ओके. शब्द. त्याच्यानंतर काय करायचं बघा, वाक्य. ओके. वाक्यप्रचार व म्हणी करायच्या लक्षात ठेवायचं. वाक्यप्रचार आणि काय असतील, म्हणी असतील. ओके. त्याच्यानंतर काय करायचं बघा, समूह व ध्वनी. ओके. दर्शक शब्द. त्याच्यानंतर काय, अलंकारिक शब्द लक्षात ठेवायचं. काय करायचं बघा, अलंकारिक शब्द. ओके. त्याच्यानंतर काय करायचं आहे, वाक्य.
पृथक्करण इत्यादी घटक आपल्याला मराठीमधलं वाचलेच पाहिजे, लक्षात ठेवायचं. म्हणजे वर्णमाला, संधी प्रकार असेल, शब्दांच्या जाती सर्व घटक असेल, काळ व त्याचे प्रकार असतील, वाक्य व वाक्य रूपांतर असेल, समास व प्रकार असेल, शब्दसिद्धी असेल, ओके, शब्दांच्या शक्ती असेल, अलंकार प्रकार असेल, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्यप्रचार व म्हणी असतील, समूह ध्वनी दर्शक शब्द असतील, अलंकारिक शब्द असेल आणि वाक्य पृथक्करण असेल. ओके, तर इत्यादी घटक तुम्हाला मराठीचे केलेच पाहिजेत. जर कुठल्या विद्यार्थ्यांनी एवढे घटक अभ्यासले नसतील तर ते वाचून घ्या, त्याच्यावरती काम करा, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, तिथं जर चुकत असेल तर ती कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथं अभ्यासामध्ये एक पहिली गोष्ट तुमची कन्सेप्ट म्हणजे सी, ओके, प्लस, ओके, कन्सेप्ट नंतर काय असणार आहे, प्लस काय असणार आहे, रीडिंग. ओके, म्हणजे काय असणार, तुमचं त्या पॉईंटच्या रिलेटेड वाचन असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर काय असणार बघा, रीडिंग नंतर काय असणार आहे, ओके, क्वेश्चन. ओके, बघा, CRQ, ओके, प्लस ए. हा जर फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेल तर तुमचा अभ्यास परफेक्ट आहे, लक्षात ठेवायचं. मी काय म्हणलं, फॉर्म्युला आपल्याला कुठला करायचा आहे, CRQA. CRQA, ओके, म्हणजे काय, पहिली कन्सेप्ट क्लिअर करा. ओके, त्याच्यानंतर रीडिंग, त्याच्यानंतर काय असणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काही मुलं आपल्याला व्हिडिओ बघत बघत असतात. ओके, आणि मग असंही करू शकता, RC पण करू शकता, लक्षात ठेवायचं. म्हणजे पहिलं वाचणे, ओके, आणि त्याच्यानंतर काय असणार, त्याच्या रिलेटेड काय असणार, तुमचा व्हिडिओ बघणे असेल. ओके, म्हणजे काय म्हटलं, मग पहिल्यांदा वाचणे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ बघणे असेल. आणि काही मुलं काय करतात, पहिल्यांदा व्हिडिओ बघतात आणि त्याच्यानंतर काय करतात, त्याच्या रिलेटेड वाचत असतील. ओके, पण काही मुलांना फक्त या 3 फॉर्म्युले बघायला मिळत असतील. म्हणजे काय, रीडिंग, क्वेश्चन सोडवणे आणि अनालिसिस करणे. पण इथं रीडिंग करताना काय होणार, त्यांचा वेळ वाया जाणार आहे, की कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर तिथे थांबणार आहे. आणि थांबलं तर 15 दिवसाचं शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये कंप्लीट होणार नाहीये. ओके, मी मराठी आणि इंग्लिशसाठी तुम्हाला 15 दिवस सांगितलेले आहे, तर त्याच्यामध्ये तोच घटक कंप्लीट होणार नाही. काही मुलांनी क्लासेसच्या माध्यमातून असेल वगैरे, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, ओके, सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घेतात. तर त्यांच्यासाठी काय असणार, पहिल्यांदा ते व्हिडिओ बघतील, त्याच्या रिलेटेड वाचतील, मग क्वेश्चन सोडवतील आणि प्रॉपर अनालिसिस करतील. ओके, त्याच्यानंतर पुन्हा हे सायकल रिपीट करतील. ओके, तर इथं मराठीच्या अनुषंगाने तुम्हाला सगळे घटक आपण काय केलेले आहेत, घेतलेले आहेत, की बाबा कोणते कोणते पॉईंट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा, किती स्कोर होणं गरजेचं आहे, तर 20+ स्कोर असणं गरजेचं आहे. हे झालं मराठीच्या बाबतीमध्ये. आता इंग्लिशसाठी तुम्हाला काय वाचायचं आहे बघा. बघा, इंग्लिशसाठी पहिली गोष्ट, त्याच्यानंतर आर्टिकल आपल्याला वाचणं गरजेचं आहे. मी सांगत आहे ते पॉईंट लिहून घ्या, आर्टिकल वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, क्वेश्चन टॅग असेल. ओके, काय असणार आहे बघा, क्वेश्चन टॅग हा घटक वाचणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, पार्ट ऑफ स्पीच असेल. ओके, पार्ट ऑफ स्पीच असेल तर हा घटक तुमचा ऑल लक्षात ठेवायचा आहे, ऑल वाचणं गरजेचं आहे. मी काय म्हणत आहे बघा, ऑल. ओके, त्याच्यानंतर काय बघा, मॉडल, ओके, ऑक्झिलरी असेल. ओके, मॉडेल काय असणार आहे, ऑक्झिलरी असणार आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे बघा इथं, एकच मिनिट, बघा, त्याच्यानंतर डिग्री आपल्याला वाचायचा, डिग्री. ओके, त्याच्यानंतर कॉजेस असतील, कॉजेस. ओके, त्याच्यानंतर बघा, कॉम्प्रेशनचा पार्ट असेल. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, हे झालंय तुमचं हमखास मार्क मिळवून देणारे घटक. बघा, मी काय म्हणत आहे, तुम्हाला हमखास जर मार्क मिळवायचे असतील आणि अतिशय सोपे असणारे घटक कोणते. ओके, बघा इथं रिमार्क मारतो मी. ओके, अतिशय सोपे आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, हमखास, ओके, गुण मिळवून देणारे घटक. ओके, तर इंग्लिशची लक्ष ठेवायचं.
इंग्लिशला स्कोर किती पाहिजे, तर तुमचा 10+ स्कोर असणं गरजेचं आहे. आणि मग अवघड असणारे सगळ्यांसाठी घटक कुठले बघा, अवघड. ओके, अवघड जे असणार आहेत घटक, तर याच्यामध्ये बघा टेन्स आहे, टेन्स. ओके, त्याच्यानंतर काय असणार बघा, फॉर एक्झाम्पल ओके, तर चेंज वाईज असेल. आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, डायरेक्ट. ओके, आणि इन डायरेक्ट. ओके, स्पीच. तर हे घटक तुमचे जरा थोडे अवघड आहेत, पण हे झाले पाहिजे. ओके, तर इत्यादी घटक जे असतील ते तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं, इंग्लिशचे करणं गरजेचं आहे. ओके, सो आपण बघा इंग्लिश आणि मराठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठी आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, इंग्लिश. तर यासाठी 15 दिवस निवडलेले आहेत. ओके, उद्यापासून इंग्लिश आणि मराठीचा स्टडी चालू होत आहे. त्याच्यानंतर या मराठी, इंग्लिशच्या आणि मराठीवरती कोणत्या कोणत्या पॉईंटवरती आपल्याला काम करायचे ते सांगितलेलं आहे. कमीत कमी मराठीला वेळ किती पाहिजे तुमचा, जर 8 तासाचं शेड्यूल असेल तर 4 तास वेळ द्या. ओके, त्याच्यानंतर काय असेल इथं, इंग्लिशला तुम्हाला किती तास वेळ द्यायचा बघा, 1-2 तास देऊ शकता तुम्ही. ओके, 1 तास क्वेश्चन पेपर सोडा आणि 1 तास तुमचं परराष्ट्र धोरण असेल. ओके, अशी घटक आणि चालू घडामोडी, चालू घडामोडी आणि परराष्ट्र धोरण असेल, हे सायमल्टेनियसली मर्ज करून 2 महिने कंटिन्यू करत राहा. किती म्हणले म्हणजे मी, 2 महिने एक्झामच्या होईच्या आधीपर्यंत कंटिन्यू ती करतच राहा. ओके, बाकीचे हे जे घटक असतील ते तुम्हाला इथपर्यंत मराठी आणि इंग्लिश हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, आता त्याच्यानंतरचा येतो घटक बघा आपल्याला, तो म्हणजे बघा इतिहास असेल, इतिहास. आणि त्याच्यानंतर काय असणार बघा, फॉर एक्झाम्पल इतिहास नंतर समाज सुधारक. ओके, इतिहास आणि समाज सुधारक हे 2 घटक येतात, लक्षात ठेवायचं. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त आतापर्यंत प्रश्न पडले आहेत मागच्या परीक्षेला, तर 12 प्रश्न ही समाज सुधारकावरती पडलेले आहेत आणि 4 प्रश्न तुम्हाला कशावरती पडलेले आहेत, इतिहासावरती, लक्षात ठेवायचं. मग इथं समाज सुधारकांना तुम्ही जास्त महत्व देणं गरजेचं आहे. ओके, काय म्हणत आहे बघा मी, इतिहासमध्ये जर आपण पाहिलं, ओके, तर समाज सुधारक असतील. ओके, तर या समाज सुधारकाच्या रिलेटेड जास्त प्रश्न आयोग तुम्हाला विचारत आहे. आणि त्याच्यानंतर काय असणार, दुसरी गोष्ट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल की इतिहास असेल तर इतिहासला वेटेज थोडं कमी राहतं, पण समाज सुधारकाला वेटेज काय असणार आहे, जास्त आपल्याला बघायला मिळतं, लक्षात ठेवायचं. मग याच अनुषंगानं जर पाहिलं तर बघा आपल्याला इतिहास मधले कोणते घटक करायचे. ओके, काय म्हणलं बघा मी, इतिहास मधले कोणते घटक, तर लक्षात ठेवायचं 1857चा उठाव असेल तर उठाव पहा. ओके, त्याच्यामधलं सर्व घटक तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. सर्व घटक जे असतील तर ते वाचा. त्याच्यानंतर बघा फॉर एक्झाम्पल घटनात्मक सुधारणा असतील याच्यामध्ये काय. ओके, बघा इथं मी मेन्शन करतो, घटनात्मक काय सुधारणा असतील. ओके, सुधारणा, त्याच्यामधले सर्व कायदे करा, सर्व कायदे. त्याच्यानंतर काय असणार आहे, प्रमुख. ओके, प्रमुख जे गव्हर्नर असेल, प्रमुख गव्हर्नर, आणि त्याच्यानंतर काय असणार, जनरल असेल. ओके, तर हे घटक तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय वाचायचं बघा, जमीन, ओके, धारी पद्धत जी आहे ही पद्धत तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय वाचायचं बघा, शेतकरी. ओके, आणि काय असणार आहे बघा, आदिवासी. शेतकरी आणि आदिवासी ज्या चळवळी असतील त्या चळवळी अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय वाचणं बघा, बंगाल. ओके, फाळणी, बंगालची फाळणी अभ्यास गरजेचा आहे. ओके, त्याच्यानंतर काय असणं गरजेचं आहे बघा, भारतीय. ओके, राष्ट्रीय, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, काँग्रेस. ओके, ते अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा इतर प्रमुख, इतर प्रमुख कायदे. ओके, इतर प्रमुख कायदे असतील. त्याच्यानंतर बघा महात्मा गांधी असतील. ओके, काय असणार आहे, महात्मा गांधी. आणि त्याच्यानंतर काय असेल बघा, त्याच्यानंतर सर्व चळवळी असतील. ओके, सर्व चळवळी असतील. त्याच्यानंतर क्रिप्स असेल, क्रिप्स. ओके, मिशन, मिशन व इतर योजना, क्रिप्स मिशन व इतर योजना. त्याच्यानंतर बघा मुस्लिम, मुस्लिम. ओके, त्याच्यानंतर एक असणार बघा विभक्तीचा, म्हणजे विभक्तवादाचा, विभक्तवादाचा उदय असेल, मुस्लिम विभक्तवादाचा उदय असेल. आणि भारतीय, भारतीय. ओके, स्वतंत्र कायदा असेल. ओके,
इत्यादी घटक तुम्हाला इतिहासचे वाचायचे आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे इतिहास खूप सारा आपल्याला पाहायला मिळतो. ओके, मग या अनुषंगाने जर बघितलं तर 1857चा उठाव वाचा, घटनात्मक सुधारणा असतील, सर्व कायदे अभ्यासा, प्रमुख गव्हर्नर असेल, जनरल असेल, याचा अभ्यास करा, जमीनदारी पद्धत असेल, ओके, शेतकरी असेल व आदिवासी चळवळ असतील, बंगालची फाळणी असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल, इतर प्रमुख कायदे असतील, महात्मा गांधी सर्व चळवळी असतील, क्रिप्स मिशन असेल, इतर योजना असतील, मुस्लिम ओके विभक्तवादाचा उदय असेल आणि स्वतंत्र म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा असेल. ओके, इत्यादी घटक तुम्हाला इतिहासाचा अभ्यासायचे आहेत. पण हे जे आहे ते इतिहासला थोडं वेटेज जरी कमी दिलं चालेल, पण समाज सुधारकाला तुम्हाला वेटेज जास्त द्यायचं, लक्षात ठेवायचं. काय म्हणलो आम्ही, समाज सुधारक जे आहेत ओके याला तुम्हाला वेटेज जास्त द्यायचं या ठिकाणी. ओके, पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, इतिहासच्या रिलेटेड हा घटक तुम्हाला कंप्लीट करणे गरजेचं आहे. आता इतिहास आणि समाज सुधारकसाठी तुम्ही 15 दिवस द्या. ओके, काय म्हणलं मी, इतिहास आणि समाज सुधारक जे असतील याच्यासाठी तुम्हाला 15 डेज द्यायचं आहेत. ओके, आता बघा पहिल्या 15 दिवसामध्ये आपण मराठी आणि इंग्लिश कंप्लीट केलेलं आहे. याचा अर्थ या ठिकाणी तुमचे काय झालेले बघा की 1 महिना कंप्लीट झालेला आहे आणि एका महिन्यामध्ये 4 सब्जेक्ट प्लस 2 कोर सब्जेक्ट कंप्लीट होत आलेले आहेत. काय म्हणलेलं बघा मी, 4 सब्जेक्ट जे मेन आहेत ते तुमचे कंप्लीट झालेले आहेत आणि त्याच्यासोबत चालू घडामोडी आणि परराष्ट्र धोरण असेल हे 2 सब्जेक्ट तुमचे चालू काय असणार आहेत, होत आहेत, लक्षात ठेवायचं. ओके, आता नेक्स्ट बघा. ओके, नेक्स्ट घटक जो करायचा आहे बघा तो म्हणजे काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल भूगोल. ओके, भूगोल आणि त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, अर्थव्यवस्था. भूगोल आणि अर्थव्यवस्था. तर याच्यासाठी आपल्याला 15 डेज द्यायचे आहे. भूगोल आणि अर्थव्यवस्था असेल, सॉरी आता आपण समाज सुधारकचं राहिलेलं आहे, समाज सुधारक पहिले कव्हर करू. ओके, एकच मिनिट. समाज सुधारकाची कोणते घटक वाचायचे ती समाज सुधारकाची नावं फक्त सांगतो मी, तेवढी नावं जर तुम्ही बघितली तर सफिशियंट आहे. ओके, सो बघा समाज सुधारक मध्ये कुठले कुठले घटक आपल्याला वाचायचे आहेत. तर लक्षात ठेवायचं, महात्मा फुले वाचा, महात्मा फुले. त्याच्यानंतर काय वाचायचं बघा, इथं आता मी नावं लिहित बसत नाही, तर नावं सांगतो तशी लिहून घ्या. महात्मा फुले यांच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. नाना शंकर शेठ असेल त्यांचा अभ्यास करून घ्या. राजश्री शाहू महाराज असतील यांचा अभ्यास करून घ्या. पंडिता रमाबाई असतील यांचा अभ्यास करून घ्या तुम्ही. ओके, मग रानडे असतील ओके यांचा अभ्यास करा. त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर असतील यांचा अभ्यास करा. दादोजी तरखडकर असतील यांचा अभ्यास करा. त्याच्यानंतर काय असणार आहे, विष्णू बुवा ब्रह्मचारी असतील यांचा अभ्यास करा. सार्वजनिक जे काका आहेत ओके तर त्यांच्या रिलेटेड पण आपण वाचून घेणं गरजेचं आहे. म्हणजे विष्णू शास्त्री पंडित असेल तर त्यांच्याबद्दल अभ्यास करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याबद्दल अभ्यास करा. महर्षी कर्वे असतील ओके, त्याच्यानंतर असणार आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील, लोकहितवादी असतील आणि लोकमान्य टिळक असेल. तर साधारण याच्या रिलेटेड जर तुम्ही अभ्यास केला असाल ओके तर आपल्याला या ठिकाणी विशेषतः बघायला मिळतं की बघा फॉर एक्झाम्पल कुठल्या कुठल्या समाज सुधारकावरती आपल्याला आयोग प्रश्न विचारत आहे. तर पूर्वी एक ट्रेंड होता, फक्त 5 समाज सुधारक केलं की आपल्याला काय करायचं, पूर्ण समाज सुधारकांचा अभ्यास होऊन जायचा. ओके, म्हणजे काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही राजश्री शाहू महाराज असेल ओके, आगरकर असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे लोकमान्य टिळक वगैरे असेल. म्हणजे असे काही सिलेक्टिव्ह जे समाज सुधारक होते यांचा अभ्यास केला की पूर्ण अभ्यास झाला असं वाटायचं. ओके, पण आता थोडासा काळ चेंज झालेला आहे, त्याच्यामुळे अभ्यास करत असताना पहिली गोष्ट मॅटर करते की लक्षात ठेवायचं आपल्याला या ठिकाणी साधारण समाज सुधारक कमीत कमी तुम्हाला एक 11 ते ओके 14 या रेंजमध्ये तुमचं समाज सुधारक असणं गरजेचं आहे. तसे महाराष्ट्रामध्ये जवळपास बघितलं तर एमपीसीला 47 समाज सुधारक आहेत, पण तेवढे सगळे करत बसू नका. असा महात्मा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, त्याच्यानंतर असणार आहेत फॉर एक्झाम्पल आपल्याला नानाशंकर शेठ असतील, त्याच्यानंतर काय असणार आहेत राजश्री शाहू महाराज आहेत, पंडित रमाबाई असेल, त्याच्यानंतर मग रानडे असतील, गोग आगरकर असतील, त्याच्यानंतर दादोजी तरखडकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सार्वजनिक काका, विष्णू शास्त्री पंडित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यानंतर महर्षी कर्वे, विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकहितवादी आणि लोकमान्य टिळक. ओके,
इत्यादी घटक करा तुम्ही समाज सुधारकाचे, आणि ते डेफिनेटली चांगले करा. कारण मागच्या वेळी 12 प्रश्न याच्यावरती आयोगाने विचारलेले आहेत. किती प्रश्न म्हटलं बा मी? 12 प्रश्न. कुणाचा तर आवाज येत आहे? आवाज म्यूट करा. ओके, सो नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट आपल्याला प्लॅनिंग आहे ती म्हणजे कसलं बघा, भूगोल असेल. ओके, भूगोल, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे? अर्थव्यवस्था. भूगोल आणि अर्थव्यवस्था. ओके, आता भूगोल आणि अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा. पहिली गोष्ट, जसं भूगोलामधले आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल, ओके, म्हणजे सिलेबस कॉपीमध्ये काय दिलंय बघा, भारताचा विशेष म्हणजे भारताचा भूगोल आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल असं तुम्हाला अभ्यास आलेला आहे. ओके, तर भूगोल आणि अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही साधारण, हो, येस येस, मी ग्रुपवरती काय करतो, समाज सुधारकांची जी IMP लिस्ट आहे नावाची, ओके, ती नावाची जी लिस्ट आहे ती लिस्ट मी तुम्हाला शेअर करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते समजून जाईल. किंवा भूगोलाचीच नाही तर सर्व सब्जेक्टची जी नावाची लिस्ट असेल, कोर कुठले पॉईंट तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, त्याचे मी तुम्हाला काय करतो, एक PDF बनवतो आणि ती PDF मी ग्रुपला शेअर करतो. लक्षात ठेवायचं. पण ओके, जास्त कुठं तुम्ही ती व्हायरल करू नका, असा तुमचा लॉस होणार आहे. ओके, मला काहीच लॉस नाही, कारण तुम्ही स्वतः स्पर्धक वाढवत आहात. लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यामुळे जेवढं ते गुपित ठेवता येईल तेवढं गुपित ठेवण्याचा प्रयत्न करत राहा. ओके, कारण जेवढ्या मित्रांच्या पुढून तुम्ही शेअर करत बसला तर तुमचं स्पर्धक वाढणार आहेत. लक्षात ठेवायचं. त्याला समजून जाणार आहे की मला कोणत्या कोणत्या पॉईंटवरती अभ्यास करायचा आहे. ओके, येस, डन. आता बघा, आता भूगोल आणि अर्थव्यवस्थेसाठी तुम्हाला किती दिवस द्यायचे बघा, 15 दिवस द्यायचे. किती दिवस द्यायचे तुम्हाला? 15 दिवस. लक्षात ठेवायचं. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, आता भूगोल आणि अर्थव्यवस्थेचे कोणते कोणते घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक शब्द येतो भारताचा. ओके, भारतामध्ये ते खूप सारे टॉपिक आहेत. आणि एक शब्द येतो विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. म्हणजे काय करायचं बघा, पहिल्यांदा तुम्हाला इथं महाराष्ट्राचा जो पहिला टॉपिक आहे, ओके, म्हणजे राजकीय असं आपण म्हणतो त्याला, राजकीय, ओके, प्रशासकीय, राजकीय प्रशासकीय, ओके, त्याच्यानंतर प्रादेशिक, ओके, हे जे घटक असेल हे घटक तुम्हाला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही भूगोलाचा महाराष्ट्र भूगोल मधले विशेषतः आपण जर पाहिलं तर राजकीय, प्रशासकीय आणि प्रादेशिक घटक अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, यासोबत तुम्हाला काय करायचं बघा, भूगर्भ असेल. ओके, भूगर्भ, त्याच्यानंतर काय असणार, रचना पहा, भूगर्भ रचना. त्याच्यानंतर काय असणार आहे, हवामान आहे. ओके, हवामान व विभाग पहा, हवामान आणि विभाग पहा. त्याच्यानंतर पर्जन्य असेल, पर्जन्य. ओके, तर पर्जन्य अभ्यासणं गरजेचं आहे. वने असतील, त्याचे प्रकार पहा. ओके, वने आणि त्याचे प्रकार अभ्यासणं गरजेचं आहे. खनिज संपत्ती असेल, ओके, खनिज संपत्ती, तर या खनिज संपत्तीच्या रिलेटेड अभ्यास करा. जलसिंचन असेल, ओके, जलसिंचन अभ्यासणं गरजेचं आहे. उद्योगधंदे असतील, ओके, उद्योग धंदे आपल्याला बघायला मिळतील, तर हे उद्योगधंदे अभ्यासणं गरजेचं आहे. ओके, नदी प्रणालीचा अभ्यास करा, नदी प्रणाली. ओके, त्याच्यानंतर काय, आपण जल आणि त्याच्यानंतर अणूचे जे प्रकल्प आहेत, ओके, हे प्रकल्प अभ्यासा. त्याच्यानंतर काय असणार आहे, मृदा असेल आणि मृदा आणि त्याचे प्रकार असतील तर त्याचा अभ्यास करा. त्याच्यानंतर असणार आहेत राष्ट्रीय महामार्ग असतील, ओके, महामार्ग, तर त्याच्या रिलेटेड अभ्यास थोडा करा. त्याच्यानंतर काय असणार आहे, घाट असतील, घाटमार्ग, ओके, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, खाडे असतील, ओके, आणि पर्यटन असेल. इत्यादी घटक तुम्हाला भूगोलला अभ्यासणं गरजेचं आहे. पण या ठिकाणी तुम्हाला डेफिनेटली एक गोष्ट मी सांगू शकतो, जर बघा खूप महत्वाचे, इंग्लिशचं काय काय पॉईंट करायचं ते घेतले मी मगाशीच. चालू झालेलं आहे लेक्चर आपलं 9:30 चालू झालेलं आहे. त्याच्यामुळे इंग्लिशचे पॉईंट कव्हर केले आहेत, मराठीचे पॉईंट कव्हर केलेले आहेत, इतिहासचे पॉईंट कव्हर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला समाज सुधारकांचे पॉईंट कव्हर केलेले आहेत. ओके, जे आता लेटेस्ट कोणी नवीन जॉईन करत असेल तर त्यांना तो प्रॉब्लेम येणारच आहे, कारण आपलं शार्पच 9:30 ला लेक्चर चालू झालेलं आहे. ओके, सुरेश पाटील सर कोण असतील त्यांच्यासाठी ही सूचना आहे. तर बघा, आता पहिली गोष्ट या ठिकाणी, जसं की आता भूगोलाचा अभ्यास करत असाल किंवा तुम्ही सिलेबस कॉपीनुसार अभ्यास करत आहात, बघा ज्या मुलांनी सिलेबस कॉपी ऍज इट इज फॉलो करत आहात त्यांच्यासाठी एक मी उदाहरण देत आहे. आता असं होतं की बघा, सगळ्यांना एक मी प्रश्न विचारत आहे, तुम्हाला सगळ्यांना मला टेक्स्ट मेसेज करायचं, त्याचं उत्तर द्यायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये चॅटमध्ये तुम्ही देऊ शकता. ओके, तर पहिली गोष्ट,
अभ्यास करत असताना असं होतं बघा, पेपर देऊन आला आहात आणि असं होतं की पेपर सिलेबस कॉपी नव्हता, म्हणजे 60% सिलेबस कॉपीनुसार होता आणि 40% सिलेबस कॉपीनुसार नव्हता. ओके, असा अनुभव कोणाकोणाला आलेला आहे बघा. मी काय म्हणलेलं आहे, आयोगाचा पेपर देऊन आला आहात आणि आल्यानंतर खरं बाहेर आल्यानंतर तुम्ही चर्चा चालू केली असं की बाबा पेपर काय सिलेबस कॉपीनुसार नव्हता, आयोगाने कुठला प्रश्न विचारले होते काय माहित, असं प्रश्न येतात का, तसं प्रश्न येतात का, असं प्रश्न विचारले जातात का वगैरे असं. मग जवळपास 60% सिलेबस कॉपीनुसार होता आणि 40% सिलेबस कॉपीला धरून नव्हता. असा अनुभव किती जणांना आलेला आहे. अलंकारिक टॉपिक वरती सूरज माने सर, एक किंवा दोन टॉपिक म्हणजे प्रश्न येऊ शकतो, या अनुषंगाने मी काय केलं, आतापर्यंत प्रश्न आलेला नाही म्हणून अलंकारिक वरती येऊ शकतो. ओके, एक किंवा दोन पॉईंटच्या अनुषंगाने किंवा एक मार्काला विचारू शकतो म्हणून तो अभ्यास. आता तेच उदाहरण तुम्हाला मी देणार आहे, त्याच्यासाठीच तुम्हाला हे केलेलं आहे. ओके, बघा आलेलं आहे बऱ्यापैकी असं दंड. तर बघा याच्यामध्ये आता होतं कसं, एक सिंपल मला सांगा, जुगार अधिनियम किती हो, 1900 किती जुगार अधिनियम. ओके, जुगार अधिनियम किती सांगा मला. बोला, जुगार अधिनियम किती आहे. 1988. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे. तर बघा आता हा कायदा झालेला आहे 19व्या शतकामध्ये, 1988 ला. त्यावेळेला मोबाईल होतं का, मोबाईल नव्हता, लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे मोबाईलचं फॅड आपण जर पाहिलं तर 2005 पासून मोबाईलचं फॅड आलेलं बघायला मिळतं. मग याच्यामध्ये आपल्याला आता फॉर एक्झाम्पल बघितलं तर आकडा वगैरे आता साधारण आपण जर घटक पकडले, एखादं उदाहरण समजा, आता कोणतं 3 पत्तीचा डाव खेळत आहे आणि त्याच्यानंतर तिथं आपल्याला काय करायचं. 1887. ओके, 1887. आता बघा काय म्हणत आहे, मी एक उदाहरण देतो. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमच्यासाठी की जसं एक 3 पत्त्याचा डाव चालू आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काय करत आहे, कोणतं टिप पास करत आहे. ओके, मग ते तोंडानुसार टिप पास करत आहे, हाताच्या हावभावानुसार करत आहे, डोळ्याच्या हावभावानुसार असेल, खानापून वगैरे चालू असेल वगैरे असेल, तर याच्यानुसार तो गुन्हा करत होता. लक्षात ठेवायचा, त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला काय असेल ते शिक्षा होत होती. ओके, पण साधारण हा जो भाग असेल किंवा दिवस बदलत गेलेले आपल्याला बघायला मिळतील आणि हे दिवस बदलत असताना त्यावेळेला जो कायदा सेट झाला त्यावेळेला मोबाईल वगैरे असं टेक्नॉलॉजी नसल्यामुळे ओके, त्या लेवलची शिक्षा आपण वर्तणूक जे करत होतो त्या अनुषंगाने शिक्षा होत होत्या. पण 2005 नंतर मोबाईलचं फॅड आपल्याला बघायला मिळतं की आलेलं आहे. मग कॉलिंग नुसार टिप पास करणं असेल, त्याच्यानंतर मेसेज नुसार टिप पास करणे असेल. ओके, त्याच्यानंतर बघा थोडंसं ऍडव्हान्स मोबाईल आलेलं बघायला मिळतील, व्हिडिओ वगैरे असतील. ओके, त्याच्यानंतर काय असणार आहे, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल वगैरे अशा अनामिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी आलेल्या बघायला मिळतील. पण ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर मला सांगा, तुम्ही कारवाई करायची बंद झालात का. कारण साधारण ही कायद्यामध्ये नसताना कायद्याने काय केलं, आपल्यामध्ये थोड्याशा सुधारणा केल्या आणि सुधारणा करून काय केलं की असे जो कोण अपराध करत असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही शिक्षा द्यायला सुरुवात केली. त्यांना काय असेल तो दंड असेल, ओके, काय असेल ती शिक्षा याच्या अनुषंगाने होण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय केलं बघा, कायद्याने स्वतःमध्ये अपडेट करत गेलेले आहेत. जसे क्राईमचे म्हणजे घटक बदलत जातील तसं कायदा आपल्यामध्ये थोड्या थोड्या सुधारणा करत जातो. लक्ष ठेवायचं, म्हणून एक गोष्ट लक्ष ठेवायचं, काही मुलं बघा सुधारणा करत असताना फॉर एक्झाम्पल बघा, आता सिलेबस जो पाहायला मिळतो तो 2011च्या अनुषंगाने सिलेबस आपल्याला पाहायला मिळतो. ओके, मग हा सिलेबस काही सेट झालेला असतो. आता 2017ला आपला सिलेबस सेट झालेला आपल्याला बघायला मिळतो. ओके, मग सिलेबस कॉपीनुसार आता मी तुम्हाला कॉमनचं उदाहरण देतो, कंबाईनच्या अनुषंगाने उदाहरण देत आहे. 2011ला सिलेबस सेट झालेला आहे आणि ऍज इट इज मुलं तो सिलेबस कॉपी काय करतायत, फॉलो करत 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 पुढे कंटिन्यूस गेलेले आहेत. पण या मुलांनी आयोगाचं क्वेश्चन पेपर बघितलेलं नाहीये. ओके, मग होतं कसं बघा, आता जॉग्राफी यासारख्या विषयाचं एक तुम्हाला सिंपल उदाहरण देतो. जसं की आता बघा फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा फक्त जिल्ह्यांची नावं विचारली जायची, आयोगाचा ट्रेंड होता. त्याच्यानंतर काय केलं, ते जिल्हे दिसतात कसे विचारायला सुरुवात केलं, नवीन ट्रेंड आलेला आहे. त्याच्यानंतर परत ट्रेंड चेंज झालेला आहे की जिल्हा आणि जिल्ह्याच्या साईडचे जिल्हे घड्याळच्या काठीच्या दिशेने दर्शवा. ओके, असा ट्रेंड आलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे क्लॉक वाईज असेल आणि अँटी क्लॉक वाईज असेल असा अभ्यास आपल्याला विचारला गेला. त्याच्यानंतर तालुक्यांची नावं विचारायला गेलेले आहेत. त्याच्यानंतर काय विचारायला चालू केलं बघा, फॉर एक्झाम्पल जसं की कोणता तालुका कोणत्या दिशेला आहे आणि त्याच्यानंतर काय केलं, उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम तालुक्यांचं सिक्वेन्स विचारायला चालू केलं. ह्याच्या आधी घाट काय होतं, घाट असेल
फक्त घाटाने कोणत्या मार्ग असेल, ओके, असं विचारायचं. आता लोकेशन विचारतात, ओके, आणि सबमार्ग विचारायला पण चालू केले, उत्तर दक्षिण पण विचारायला चालू केलं. म्हणजे आयोग काय सांगत आहे की आम्ही प्रत्येक वर्षी तुम्हाला क्ल्यू देत आहे. जो आम्ही पेपर घेतो ना, त्या पेपरमध्ये आम्ही क्ल्यू देत आहे, तो क्ल्यू पण तुम्ही फॉलो करा. आणि त्याच्यानंतर काय करा, सिलेबस कॉपी पण फॉलो करा. आणि जो आम्ही क्ल्यू देतो ना, तो क्ल्यू पकडून तुम्ही अभ्यासाच्या काठिण्य पातळीमध्ये वाढ करा. तर आमच्यासोबत तुम्ही राहू शकता आणि आमच्यासोबत जे पाहिजे आम्हाला अपेक्षित जेवढं मार्क आहे तेवढं मार्क तुम्ही पाडू शकता. जर फक्त तुम्ही सिलेबस कॉपीनुसार फॉलो करत राहिला असाल तर तुम्हाला मेरिटचं मार्क मिळणार नाहीत. आणि ही मेरिटचे जे मार्क असतात तो ते मार्काचा गेम असतो, म्हणजे 4 ते 5 मार्कामध्ये तुम्ही सगळे मार्क जर मुलं 40 मार्क पाडचिला, 42 मार्क पाडचिला, पण जे पास होण्यासाठी मेरिटचे जे मार्क लागतात ते मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाहीयेत. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, आयोगाच्या सिलेबस कॉपी फॉलो करा. त्याच्यानंतर सेकंड गोष्ट, ओके, आयोगाचे क्वेश्चन पेपर फॉलो करा. आणि याच्यानुसार आपण काय करायचं की स्मार्ट स्टडी करून कमी दिवसामध्ये तुमचा अभ्यास तो कव्हर करून घेणं गरजेचं आहे. ओके, आता राहतो तो विषय म्हणजे अर्थव्यवस्था. बघा मी काय म्हणलं, ओके, अर्थव्यवस्था. तर याच्यामध्ये तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये काय करायचं, आता अर्थव्यवस्था हा घटक सगळ्यांसाठी असणारा किचकट घटक. ओके, इथं कन्सेप्ट आणि आकडेवारी अशा दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला फेस करायला लागतात. तर अर्थशास्त्र यासाठी तुम्ही मूलभूत, ओके, काय म्हटलं बघा, मूलभूत संकल्पना असतील तर मूलभूत संकल्पना करा. त्याच्यानंतर काय असणार आहे बघा, क्षेत्रे असतील, ओके, आणि वैशिष्ट्य असतील. ओके, वैशिष्ट्य हा घटक करा. त्याच्यानंतर अजून काय करायचं, हा महत्वाचा बघा, राष्ट्रीय, ओके, उत्पन्न असेल, राष्ट्रीय उत्पन्न व मोजमाप असेल, मोजमाप, ओके, तर हा घटक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वार्षिक पंचवार्षिक योजना असतील, पंचवार्षिक योजना करा. त्याच्यानंतर लोकसंख्या करा, लोकसंख्या, ओके. आता हा लोकसंख्या करत असताना हा महाराष्ट्राला पण लागू होईल, लक्षात ठेवायचं, असं लोकसंख्या करा. आणि इथं भारत, ओके, आणि महाराष्ट्र करा. भारत आणि काय करायचं, महाराष्ट्र. त्याच्यानंतर अर्थसंकल्प करा. काय करायचं बघा, अर्थसंकल्प, ओके. त्याच्यानंतर काय करायचं बघा तुम्हाला, व्यापार असेल, व्यापार, ओके, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, व्यवहार, व्यवहार, ओके, तोल, व्यापार तोल म्हणजे आणि व्यवहार तोल आपल्याला तो बघायचा आहे. चलनवाढ करा, ओके, चलनवाढ, आणि LPG, ओके, धोरण इत्यादी घटक तुम्हाला अर्थशास्त्राचे करणे गरजेचं आहे. ओके, काय म्हणलो आम्ही, इत्यादी घटक तुम्हाला विशेषतः आपल्याला अर्थशास्त्राचं करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे मूलभूत संकल्पना असतील, क्षेत्र व वैशिष्ट्य असतील, राष्ट्रीय उत्पन्न असेल आणि मोजमाप असेल, पंचवार्षिक योजना असतील, ओके, लोकसंख्या करत असताना तुम्हाला महाराष्ट्राला म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची आणि भारताची, आणि इथं अर्थव्यवस्थेची लोकसंख्या पण त्या रिलेटेड करा, आणि भूगोलच्या रिलेटेड पण ती लोकसंख्या टॉपिक तुम्ही करणं गरजेचं आहे. चलनवाढ असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे, व्यापार म्हणजे आणि व्यवहार तोल असेल, अर्थसंकल्प असतील आणि त्याच्यातले प्रमुख घटक असतील, आणि LPG धोरण असेल, इत्यादी घटक तुम्ही अर्थव्यवस्थेमध्ये वाचणं गरजेचं आहे. ओके, मग साधारण जर आपण बघितलं तर हे अर्थशास्त्राच्या रिलेटेड झालेलं आहे. कमीत कमी आता बघा, पहिल्यांदा मराठी इंग्लिश 15 डेज, त्याच्यानंतर इतिहास, ओके, आणि समाज सुधारक 15 डेज कंप्लीट झालेले आहेत. त्याच्यानंतर बघा भूगोल, ओके, आणि त्याच्यानंतर काय असणार, फॉर एक्झाम्पल अर्थशास्त्र 15 डेज कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे 45 दिवस तुमचे झालेले आहेत. आता राहतात ते 15 डेज. ओके, आता इथं पॉलिटीचा जो घटक असेल, पॉलिटी जो घटक आपल्याला बघायला मिळतो, तो पॉलिटी घटक साधारण तुम्ही एक 3 ते 4 दिवसात वाचून संपवा. कारण हा पॉलिटी जो घटक आहे तो मेन्सला तुम्हाला जास्त लक्ष ठेवायचा. ओके, काय म्हटलं पाहिजे तुम्हाला, पॉलिटीचा जो घटक असेल तो मेन्सला तुम्हाला आपल्याला जवळपास 30 मार्काला पॉलिटी पाहायला मिळतो. पण प्रीला आतापर्यंत त्याच्यावरती 2 ते 3च प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. किती प्रश्न विचारलेत, 2 ते 3 प्रश्न. मग काय वाचायचं पॉलिटी मध्ये बघा, एक म्हणजे फॉर एक्झाम्पल पंचायत राजच्या रिलेटेड थोडस वाचन करून घ्या. ओके, पंचायत राज असेल, त्याच्यानंतर काय वाचून घ्यायचं बघा, ग्रामीण, ओके, आणि त्याच्यानंतर काय असतं, स्थानिक शासन, ओके, आणि संस्था राहतील. ओके, तर त्याच्या रिलेटेड थोडं वाचून करून घ्या. त्याच्यानंतर 73 घटना दुरुस्ती असेल, ओके, घटना दुरुस्ती, तर तो अभ्यास करा. राज्य शासन काय असेल, तर राज्य शासन म्हणजे राज्य प्रशासन, ओके, राज्य प्रशासन. त्याच्यानंतर काय असणार आहे, विधान, ओके, विधान मंडळ, ओके. त्याच्यानंतर काय असणार बघा, मुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री व मंत्री
मंडळ असेल. त्याच्यानंतर राज्यपाल, ओके, राज्यपाल असेल. आणि काय असणार आहे बघा, महाधिवक्ता. इतकं घटक सफिशियंट आहे. लक्षात ठेवायचं. काय काय सांगितलं बा मी तुम्हाला याच्यामध्ये, की पंचायत राजच्या रिलेटेड थोडं वाचून घ्या. ग्रामीण, ओके, स्थानिक शासन संस्था असतील, रात्रीवेळी घटना दुरुस्ती असेल, राज्य प्रशासन असेल, त्याच्यानंतर विधानमंडळ असेल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असतील, राज्यपाल आणि महाधिवक्ता असतील. ओके, इत्यादी घटक तुम्हाला काय करायचे. फॉर एक्झाम्पल पंचायत राजच्या रिलेटेड वाचून घ्यायचा आणि हे डाटा कमीत कमी 2 दिवसात 3 दिवसात तुमचा संपतो. आणि राहिलेले जे 15 दिवस आहेत लक्षात ठेवायचे तुमचे बघा. फॉर एक्झाम्पल, ओके, आपल्याला म्हणजे 2 महिने अबाव आपल्याला जास्त म्हणजे साधारण आपल्याला किती दिवस बघायला मिळतील बघा. लक्षात ठेवायचं आपण 60 म्हटलं तसं 63 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. ओके, म्हणजे एक्झामच्या ह्याच्यानुसार जर काढलं, जी परवाच्या डेट नुसार 53 ते 54 म्हणजे सॉरी 64 ते 65 डेज आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे जो क्वालिटीचा घटक सांगितलाय त्याचे 3 दिवस तिथे काउंट होतात ऑटोमॅटिकली. आणि हे जे 15 दिवस राहतात याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही उजळणी करणं गरजेचं आहे. ओके, काय करणं गरजेचं आहे बघा, उजळणी. आणि मग या उजळणीमध्ये तुम्ही सर्व घटक इथे कम्प्लीट करा. उजळणीमध्ये काय करायचं आहे, सर्व घटक तुम्ही इथे कम्प्लीट करून, ओके, मग फॉर एक्झाम्पल तुम्ही मराठी आहे, इंग्लिश असेल, त्याच्यानंतर काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल इतिहास असेल, समाज सुधारक आहेत, भूगोल आहे, त्याच्यानंतर काय करायचं फॉर एक्झाम्पल आपल्याला अर्थशास्त्र असेल, पॉलिटीचा घटक असेल, आणि जो डेली चालू आहे, डेली कोणता तुमचा चालू घडामोडी, आणि त्याच्यानंतर काय असणार आहे, भारत आणि भारता शेजारील असणारे संबंध असतील. ओके, इत्यादी घटक तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि ह्या स्मार्ट वर्क मधून, ओके, ओनली आपल्याला शॉर्टकट मध्ये टू सक्सेस कडे जाण्याचा आपल्याला सगळ्यात VIMP मार्ग म्हणजे हा. बघा मी काय म्हटलं, मी व्हीआयपी म्हणजे VIMP मार्ग कोणता, तर स्मार्ट वर्क इज, ओके, इज द ओनली शॉर्टकट टू सक्सेस. म्हणजे काय, मला जेवढं लागतं तेवढंच मी करतो आणि ते कमी दिवसात करतो आणि एक्झाम ओरिएंटेड करतो, सिलेबस कॉपीनुसार करतो, आयोगाचे क्वेश्चन पेपर ज्याच्यावरती क्वेश्चन आले होते ते पॉईंट मी करतो. ओके, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन सोडवतो, अनालिसिस करतो आणि माझा स्टडी परफेक्ट बनवतो. मग आता काय करायचंय बघा, किती मार्क घ्यायचे. पहिली गोष्ट, मराठीला तुम्हाला, ओके, किती मार्क घ्यायचे आहेत, 20+ मार्क घ्यायचे आहेत. ओके, इंग्लिशला तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहेत, इंग्रजीला तर तुम्हाला 10+ मार्क घ्यायचे आहेत. ओके, आणि जो जीएसचा पार्ट असेल ज्याच्यामध्ये जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, समाज सुधारक, भारत आणि भारताशी चालेल देश आणि चालू घडामोडीचा घटक असेल, तर याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क घ्यायचे बघा, 30 मार्क घ्यायचा आहे. ओके, तर इथं तुमचा 60 स्कोर झालेला आहे. ओके, जर इथं बॅलेन्सिंग नाही झालं तर मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं, जर कुणाचा स्कोर 45 झालाय, 48 झालाय आणि सर मी क्वालिफाईड झालं नाही, तर 3 ते 4 मार्कात 5 मार्कात ती जाऊ शकते. लक्षात ठेवायचं, कमीत कमी तुमचा 55 पर्यंत स्कोर आलाच पाहिजे. याच्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवायचं. ओके, दुसरी गोष्ट, जेवढ्या लवकर कन्सेप्ट क्लिअर करता येईल तेवढ्या लवकर कन्सेप्ट क्लिअर करा. त्याच्या रिलेटेड परफेक्ट वाचन करा. जसं मी तुम्हाला DYSP साहेबांचं उदाहरण दिलं होतं तसं लक्षात ठेवायचं. कारण खोगर वरती वाचत बसला तर कुठल्याही विषयात तुम्हाला PhD करायची नाही. एक्झाम ओरिएंटेड स्मार्ट स्टडी करायचा आहे, कमी दिवसात तो बसवायचाच आहे. ओके, आणि जेवढा दिवस, फॉर एक्झाम्पल आता जेवढा आपल्याला दिवस 60 दिवस राहिलेत ना, ते 60 दिवसामधला 1 दिवस, 1 मिनिट, 1 तास, 1 सेकंद तुमच्यासाठी महत्वाचा आहे. हे समजून घ्या. आणि तुम्ही तुमच्यासाठी अभ्यास करतायसा, कुणावरती उपकार करण्यासाठी, कुणाला दाखवण्यासाठी, घरातल्यांच्या पुढे नजरेत मोठे प्रतिमा उंचावण्यासाठी, पैसे 4 मिळण्यासाठी असं न करता, मी माझ्या स्वतःच्या तत्वासाठी, मला वर्दीचं आकर्षण आहे, मला स्टार 2 माझ्या खांद्यावरती चमकण्यासाठी मी स्वतःसाठी राबत आहे. आणि मी जर स्वतःसाठी राबलो तर स्वतः 2 महिन्यामध्ये मी घडणार आहे. लक्षात ठेवायचं, हा मोठे तुमच्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. ओके, आणि याच अनुषंगाने तुमचा स्टडी होणं गरजेचं आहे. आता जसं की आपण हे सगळं जे मटेरियल आहे तुम्हाला आता म्हणजेचा आपण ठोकळा दिलेलाच आहे. लक्षात ठेवायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे घटक तुमचे कम्प्लीट होतीलच. ओके, याच्यासोबत तुम्हाला काय करणं गरजेचं आहे की आपण आता क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज जी आहे ती पुढील आठवड्यापासून तुमची सुरू करत आहे. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे की तुम्हाला मी जो कोणता कंटेंट कम्प्लीट करायचा आहे तो दिलेला आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही पॉईंट असे आहेत ज्याच्यावरती अद्याप आता एकही प्रश्न पडलेला नाही, पण आयोग तुम्हाला विचारू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की जसं की आता बदल स्वरूप म्हणजे काय असणार आहे की ज्याच्यामध्ये की म्हणजे पहिले
तालुक्याची नावं विचारत होते. आता त्याच्यानंतर काय असणार आहे की फॉर एक्झाम्पल ती तालुके उत्तर दक्षिण क्रमांकावर, असं काही खोचक एकांदुरा काय असणार आहे अपवादात्मक प्रश्न येऊ शकतो. मग तो मराठीच्या रिलेटेड येऊ शकतो, इंग्लिशच्या रिलेटेड येऊ शकतो, जॉग्राफीचे असेल किंवा पॉलिटिचे असेल. म्हणून एकांतरा पॉईंट मी तुम्हाला संभाव्य टॉपिक आतापर्यंत आपल्याला कधी वाचनात आलेलंच नाही पण संभाव्य येऊ शकतो. ओके, या अनुषंगाने मी तुम्हाला दिलेला पाहायला मिळतो. ओके, आता पहिली गोष्ट जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अर्ज सादर करायचे 14 फेब्रुवारी पासून 2 वाजल्यापासून तुमचं चालू होईल, वेबसाईट ओपन होईल. एमपीसीची जशी प्रोफाईल असते सेम तशीच प्रोफाईल क्रिएट करायची आणि त्याच्यानंतर काय असणार आहे तुमचं डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अटॅच करा. त्याच्यानंतर काय असणार आहे, जर पदवीधर असेल तर 4 वर्ष सर्व्हिस कंप्लीट पाहिजे, जर 12वी असेल तर 5 वर्ष कंप्लीट पाहिजे, जर 10वी असेल तर 6 वर्ष कंप्लीट असणं गरजेचं आहे. ओके, 1 जानेवारी 2022 पर्यंत त्याची आपल्याला डिक्लेअर केलेले डेट आहे. ओपन कॅन्डिडेट असेल 35 वर्ष लागणार आहे. त्याच्यानंतर त्या ओपन कॅन्डिडेट साठीच आपण जसं मी मगाशी सांगितलेलं तुम्हाला. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय सांगितलं की याच्यामध्ये जर त्याला 3 संध्या मिळाल्या नसेल, ओके, म्हणजे पोलीस उपनिरीक्षक सेवा प्रवेश 3री सुधारणा नियम 2018 नुसार एखाद्या वर्षी परीक्षा न झाल्यामुळे कमाल वयोमर्यादा पूर्ण होण्यापूर्वी परीक्षेच्या सलग 3 संधी मिळाल्या नसतील अशा उमेदवारांना कमाल वयोमर्यादेनंतर सलग होणाऱ्या परीक्षेस, ओके, सलग होणाऱ्या परीक्षेस काय सांगितलं मी, ओके, तर याच्यामध्ये त्या संधी आपल्याला फॉर एक्झाम्पल मिळू शकतात, लक्ष ठेवायचं. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला इथं नमूद होते की आपल्याला कोणत्या कोणत्या ओके परिस्थितीमध्ये तर तो कॅन्डिडेट इथं क्वालिफाईड होतो. जर त्याचं वय वर्ष 38 जरी असेल, ओके, तरी तो कॅन्डिडेट या ठिकाणी क्वालिफाईड होऊ शकतो. त्याच्यामुळे ती गोष्ट मेन्शन करा की माझं वय 35, मी ओपन कॅन्डिडेट आहे, 36 वर्ष आहे, मला देता देत नाही, आता मी बाहेरच पडलो, या विचारात राहू नका. ओके, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे म्हणजे कोणता विवरणपत्रक 2 असेल तर हा फॉर्म तुम्ही स्वतः भरायचा आहे आणि हा स्वतः फॉर्म भरून तुम्हाला, ओके, म्हणजे आस्थापन शाखा सीट जे सीट ब्रांच आहे त्या ठिकाणी नेऊन सबमिट करायचा आहे. ओएससी यांची सिग्नेचर असेल, ऑफिस सुपरिटेंडेंट यांची सिग्नेचर किंवा होम डिव्हाइस यांची सिग्नेचर घेऊन तुम्हाला देतात आणि त्याच्यानंतर ती घेतलेला जो फॉर्म असेल तो अपलोड तुमच्या प्रोफाईलला करायचं आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म भरणं गरजेचं आहे. आणि जो फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅन्डिडेट असेल, एससी असेल, एसटी कॅन्डिडेट असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल लागणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला ते आरक्षण पाहिजे असेल तर, म्हणजे काय वयाचं आणि त्याच्यानंतर फी मध्ये सवलत पाहिजे असेल तर. बाकीची मेरिट लागणार आहे ही गुणवत्तेच्या आधारेच मेरिट लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो याच्यामध्ये काही मुलांचा प्रश्न आला तर आपण जरा चेक करू. विवरणपत्र तिथं तुम्ही प्रोफाईलला ऍड करा, लक्षात ठेवायचं. विवरणपत्राचा जो त्याच्यात ऑप्शन येईल, ओके, एमपीसीचं जे आहे तर त्याच्यामध्ये तो ऍड करणं गरजेचं आहे. ओके, आणि सदर जी बाबी असेल फॉर्म कसा भरायचा असतो याचा एक मी तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल काय म्हणलो मी, फॉर्म तुम्ही कसा भरला पाहिजे, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत. ओके, गडबड करू नका, अजून आपल्याला निवांत 2 दिवस आहेत. ओके, आज साधारण काय असणार आहे 12 तारीख आहे म्हणजे सॉरी 13 तारीख आहे, उद्यापासून आपलं चालू होतं. ओके, पण कोणीही गडबड करू नका. आपण सोमवार पासून किंवा फॉर एक्झाम्पल मंगळवार पासून फॉर्म भरायचं आणि मी तुम्हाला एक त्याचा व्हिडिओ बनवून देतो की तुम्हाला काय काय कसं अटॅच करायचं आहे, त्याच्यानंतर ते फॉर्म मध्ये प्रोफाईल मध्ये कसं फिलअप करायचं आणि त्याच्यानंतर सबमिट कसं करायचं. ओके, तेव्हा गडबड करून आपल्याला खूप वेळ आहे, 6 मार्च पर्यंत डेट आहे, त्याच्यामुळे काहीतरी गडबड करून ओके तर चुकू नका. नसले तर काय होणार ऍक्च्युली व्हायचं तुम्हाला जे एज साठी जे आहे एज म्हणजे नॉन क्रिमिनल नसेल तर इथं तिने रिमार्कच दिलाय बघा. पहिली गोष्ट म्हणजे काय दिलाय, सामाजिक दृष्ट्या पात्र असल्याचा पुरावा लागू असेल. ओके, म्हणजे त्याप्रमाणे म्हणजे शैक्षणिक, ओके, आपल्याला जे दिलेलं आहे समाज म्हणजे सामाजिक दृष्ट्या पात्र असल्याचा, ओके, पुरावा पाहिजे लागू असेल तर त्याप्रमाणे. म्हणजे तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल, ओके, तर तुम्हाला ते लागणार, लक्षात ठेवायचं. नाही नाही, मी काय म्हणत लक्षात ठेवायचं एजचं मॅटर नाहीये इथं. हा, म्हणजे तुम्ही फी मग तुम्हाला काय म्हणणार आता शुभम जे आहे सांगत जे आहे ते बघा, इथं फी तुम्हाला मग ओपनची भरायला लागणार, लक्षात ठेवायचं. फी काय असणार आहे ओपनची भरायला लागणार, लक्षात ठेवायचं. जर तुमचं एज जरी 30 असेल तर तुम्हाला ओपन कॅन्डिडेट इथे इन्क्लूड केला जाईल. मी इथं काय शब्द वापरते, लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला वयाचं आणि त्याच्यानंतर फीचं कन्सेशन घ्यायचं असेल तर ते तुम्ही तुमचं जे प्रमाणपत्र असेल ते तुम्ही इथं सबमिट करणं गरजेचं आहे. जर नसेल तर तुम्ही ओपन कॅन्डिडेट इन्क्लूड केला जातो, लक्षात ठेवायचं. ओके, मग मात्र इथे तुम्हाला मेरिट मध्ये गुणवत्तेच्या ह्याच्यानुसारच तुम्हाला हे मिळणार आहे. फक्त तुमच्या ओके आरक्षणाचा फायदा कुठे होऊ शकतो, फीला. ओके,
मिळवाय फॉर्म आपल्याला जो परवाचा तुम्हाला आयोगाने हे केलेला आहे लक्ष ठेवायचं. सूरज माने सर, परवाचं जे आपल्याला शासन पत्रक पाठवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये शेवटचं पेज आहे बघा, पेज नंबर 11 आणि 12, विवरणपत्र 2 आहे. ओके, तर ते लक्षात ठेवायचं, ते भरून द्या तुम्ही विवरणपत्र. हा, आणि सर सांगत आहेत नॉन क्रिमिनल वगैरे तुम्ही आता अप्लाय करू शकता. लक्ष ठेवायचं, फॉर्म भरल्यानंतर तुम्ही आता काढून घेऊ शकता. एक्झामच्या आधीचा असणं गरजेचं आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्ही परीक्षा देण्याच्या आधी तुम्ही सगळे डॉक्युमेंट असेल तर ते क्लिअर करून ठेवा. हा सूरज सर बघा, जे आपल्याला शासनाचं परिपत्रक जे पाठवलेलं आहे परवा 2 दिवसापूर्वी आलेलं आहे, 12 पेजचं जे आहे, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा. ओके, हे आता जे शासनाचं परिपत्रक आलेलं होतं लक्ष ठेवायचं, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की फॉर एक्झाम्पल विवरणपत्र जे आहे, ओके, आपण ग्रुपवरती पण पाठवतो. आवाज कोणाचा तरी येत आहे, ते आवाज म्यूट करा. रिंकू काय ताडी कोण मॅडम आहे, तिने आवाज बंद करा जरा. ओके, तर बघा याच्यामध्ये शासनानं जे परिपत्रक पाठवलेलं आहे ते परिपत्रक 12 पेजचं आहे. अरे आवाज बंद करा, कुणाचा येत आहे, डिस्टर्ब होत आहे सगळ्यांना. ओके, तर ते 11 आणि 12 पेज जे आहे, त्या 12 पेजचं तुम्ही झेरॉक्स करून घ्या. त्याच्यामध्ये सगळं भरा तपशील, आणि तो तपशील भरून तुम्ही काय करायचं आहे, ओके, सीट ब्रँचला नेऊन द्यायचं आहे. ते त्यांचं ती सही घेतील आणि तुम्हाला देतील. लक्ष ठेवायचं. ओके, ओके, म्हणजे होम डिव्हाइस पिनची सही चालते. लक्ष ठेवायचं, किंवा ऑफिस सुपरिटेंडंटची सही चालू शकते. ओके, दोन्हीपैकी तुम्ही कुणाची सही त्याच्यावरती जर घेतली तर चालेल, पण तो फॉर्म तुम्ही स्वतः फिलअप करायचा आहे. लक्ष ठेवायचं. ओके, फॉर्म करत असताना काय असणार आहे, ते जी माहिती दिलेली आहे ती तुम्ही स्वतः फिलअप करणं गरजेचं आहे. लक्ष ठेवायचं, कारण इथं तिने स्टेटमेंट दिलेलंच आहे. उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना शैक्षणिक अर्ज सही येते. ओके, अनुभवासंदर्भात सोबतच्या विवरणपत्र 2 मधील विविध नमुन्यात सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड करणं अनिवार्यच आहे. ओके, त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं, हे आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. होम डिव्हाइस फी किंवा ऑफिस सुप्रिटेंडंट जे आहेत त्यांची सही तुम्ही घ्या. ओके, शेख सर तुमच्यासाठी पण आहे, हे लक्ष ठेवायचं. ओके, आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, फॉर एक्झाम्पल जे विवरणपत्र 1 म्हणजे काय, ती 10 पेज म्हणजे त्यांनी दिलेले, आयोगाने दिलेली जी माहिती. ओके, म्हणजे काय असणार आहे विवरणपत्र 1, आणि विवरणपत्र 2 म्हणजे काय 11 आणि 12 पेज. ओके, अजून काही शंका असतील तर विचारा. नाही नाही, कसं ऍक्च्युली त्यांनी सांगितलेलंच आहे याच्यामध्ये, आस्थापन शाखा सीट ब्रँच किंवा ऑफिस सुप्रिटेंडंट किंवा होम डिव्हाइस फी, म्हणजे असता तिथं त्या ब्रँचला जाऊन. ओके, ओएस यांची सही पाहिजे. लक्ष ठेवायचं, ओएस. ओके ओके, तर यांची लागणार. लक्ष ठेवायचं, कारण त्यांनी तसं दिलेलंच आहे, नमूद केलेलं आहे. इथून मागच्या फॉर्म ज्या वेळेला 17ची भरली होती तर ओएस यांची सही सगळ्या मुलांनी घेतली होती. ओके, नाही नाही, ओपन कॅन्डिडेट साठी नॉन क्रिमिनल काही गरजेचं नाहीये. ओके, जर फक्त बाकीचे जे ओबीसी असतील किंवा एससी असेल, एसटी असेल, या कॅन्डिडेट साठी नॉन क्रिमिनल लागणार आहे. अजून काय शंका असल्या तर विचारा तुम्ही. ओके, क्लास बद्दल सांगतो. आपल्या आता बॅच चालू आहे, ज्या बॅच मध्ये साधारण आपण जर बघितलं तर 2 महिन्याच्या अनुषंगाने तुमचे हे 9 सब्जेक्ट कंप्लीट करून घेतले जाणार आहेत, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 15 टेस्ट. ओके, आणि त्याच्यानंतर काय असणार, त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन पण मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, याच्या नोट्स ज्या असतील त्या पीडीएफ स्वरूपात पण नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, आणि हार्ड कॉपी स्वरूपात पण नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. ज्याच्यामध्ये मराठीचे तुमचे जवळपास आपण 45 लेक्चर मध्ये शेड्यूल तुमचं कंप्लीट केलेलं आहे. सगळा सिलेबस असेल एक्झाम ओरिएंटेड. 60 लेक्चर आहेत इंग्लिशची, हे तुम्हाला आपण काय केलंय सगळे. फॉर एक्झाम्पल त्याचं सिलेबस जो असेल तो तुम्हाला एक्सप्लेन केला जाईल, म्हणजे टोटली 60 एक्झामच्या अनुषंगाने. ओके, तर तुमचं टोटली सगळं घटक कंप्लीट केलं जाईल. बाकी ऑदर सब्जेक्टचे प्रत्येकाचे 14-14 लेक्चर आहेत. ओके, असं 5,000च्या फी मध्ये आपण काय केलेलं आहे, 9 विषयांचं अध्ययन प्लस 15 टेस्ट, त्याचं एक्सप्लेनेशन, आणि पीडीएफ स्वरूपात आणि हार्ड कॉपी स्वरूपात तुम्हाला काय असणार त्याच्या नोट्स आपण प्रोव्हाइड करत आहे. नाही नाही, आता मेरिट हे कास्ट प्रमाण लागणार नाहीये. लक्ष ठेवायचं, मेरिट हे ओपन लागणार आहे, गुणवत्तेच्या आधाराने मेरिट लागणार आहे. एकच मेरिट असणार आहे. ओके, त्याच्यामुळे ती गोष्ट मेन्शन करा
तुम्हाला वाटत असेल की माझी कास्ट ही आहे, ओके, एससी कॅस्ट असेल, एसटी कॅन्डिडेट असेल आणि म्हणाल की माझं थोडं मेरिट कमी लागत नाही. इथं कोर्टाने सांगितलेलं आहे की एकदा तुम्ही आरक्षण घेऊन या प्रशासनामध्ये आलात ना, तर तुम्हाला पुन्हा आरक्षण मिळणार नाहीये. त्यामुळे सगळ्यांचं मेरिट एकच. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे द्यावे लागेल काय सर? ओके. मी त्याच्या रिलेटेड जी माहिती आहे म्हणजे फॉर्म कसा भरायचा आणि डॉक्युमेंट कोणते आहेत एक व्हिडिओ पाठवतो. ओके, तेव्हा तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. ओके, काय म्हणलं बघा, फॉर्म कसा भरायचा, ओके, आणि त्याच्यानंतर त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठली कुठली डॉक्युमेंट आणि कसं फिलअप करायचंय, तर त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो. तेव्हा तुम्ही गडबड तेवढी करू नका. ओके, आपल्या ग्रुपमध्ये मी सगळं शेअर करेन. माझी भरती बॅच 2017ची आहे, त्यावेळी 12वी फॉर्म भरला होता. नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय. प्रोफाईल मध्ये अपडेट करा सर. ओके, तुम्ही रामदास सर प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे. प्रोफाईल मध्ये अपडेट करून तुम्ही ते माहिती त्यांना सांगू शकता. ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुम्ही जोडू शकता. येस 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 सर, छाया मॅडम बरोबर आहे. नॉन क्रिमिनल तुम्हाला फक्त कशासाठी, फी साठी आणि एज साठी तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. बाकी कुठे त्याचा उपयोग होणार नाहीये. ओके, पुढे काय म्हणतात बघा, एकच मिनिट. दीपक सर अनुभवाचा दाखला वेगळा द्यायचा आहे की नाही? नाही, तो जोडायचा आहे, अटॅच करायचा आहे. बघा त्याच्यामध्ये तिने नमूद केलंय अनुभवाचा दाखला जो आहे. ओके, अर्जासोबत तुम्ही अपलोड करणं अनिवार्य आहे असा शब्द वापरलाय, त्याच्यामुळे तो लागणार. प्राधिकरणाचे जे प्रमाणपत्र आहे ना, अर्जासोबत अपलोड करणं अनिवार्यच आहे. त्यामुळे तुमचा तो फॉर्म भरत असताना तो लागणारच आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे 2-3 दिवसात तुम्ही कागदपत्र पहिले करून घ्या. मेन आणि ह्युमन म्हणजे जे बरोबर आहे, एकच मेरिट लागणार आहे, एकच. मेरिट मध्ये काही चेंज होणार नाही. जसं मेनचं लागलं होतं ना, सेम तसंच मिळेल. मुलगा मुलगी समान. ओके, तुम्हाला मार्क पाडायचे 55+, लक्ष ठेवायचं. नसला तरी चालू शकतो, ओपन कॅन्डिडेट पकडला जातो, लक्ष ठेवायचं. जर तुमच्या नॉन क्रिमिनल असेल तर तुम्ही ओपन कॅन्डिडेट. टॉपिक वाईज टेस्ट जास्त, हो येस येस. नेक्स्ट आठवड्यापासून अजून एक्स्ट्रा आपल्या टेस्ट सिरीज चालू होत आहेत. ऑलरेडी आपल्या ज्या आहेत त्या दिलेल्याच आहेत, पण नेक्स्ट सिरीज आपलं चालू होत आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे तू पोचताना तुमच्या घरी आणि आयोगाचे जशी क्वेश्चन पेपर असेल म्हणजे एकच 100 मार्कामध्ये सगळं मराठी पण आहे, इंग्लिश पण आहे आणि बाकी सामान्य अध्ययनचा जो घटक असेल तो घटक त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि आयोगाचा जशी सिलेबस म्हणजे पेपर असतो सीलबद्ध, तसा पेपर येईल. त्याच्यानंतर अँसर की त्याच्या मागे म्हणजे फॉर एक्झाम्पल असणार आहे, तुम्हाला जे गोल करायचं असेल तर ती अँसर की पण तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ओके, जसा आयोग पेपर घेतो सेम तसा पेपर आपल्याला होणार आहे. अजून काही शंका असेल तर विचारा. येस येस, तुम्हाला मी पाठवतो ऑल सब्जेक्टचे जे IMP पॉइंट आहेत ते मी पाठवतो. आणि मी एक गोष्ट या ठिकाणी कळकळून सांगत आहे. ओके, बघा, मी जर सांगत आहे फॉर एक्झाम्पल मी आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्सचा आणि व्हिडिओ असेल आणि त्याच्यानंतर टेस्ट सिरीज असेल, त्या प्रामाणिकपणे बघा, त्याच्यावरती अभ्यास करा आणि डॉंकी वर्क अजिबात करू नका. एक्झाम ओरिएंटेडच करा, लक्षात ठेवायचं. ओके, कारण फॉर एक्झाम्पल येस येस कंबाईनची जरी प्रोफाईल असेल त्या गोष्टी चालतंय, त्याच्यामध्येच ऑप्शन येतो, लक्ष ठेवायचं. ओके, नाही नाही, आपण ऍप्लिकेशन मध्ये लेक्चर असल्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही म्हणजे हे असेल फॉर एक्झाम्पल लेक्चर अटेंड करू शकता, किती वेळा पण व्हिडिओ बघू शकता. आपण ऍप्लिकेशन मंजिलचं ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यामध्ये सगळे लेक्चर फोल्डरनुसार अपलोड केलेले आहेत. तुमच्या ड्युटीच्या टाइमनुसार कधीही बघू शकता. आता मी पुढच्या लेक्चरला बघा काय करणार आहे, मी ऑनलाईन येणार आहे, तुम्हाला पेपर कसं सोडवायचं. ओके, टाइम मॅनेजमेंट. आता फॉर एक्झाम्पल कसं होतं बघा, आपल्याला टाइम जातो कुठं. ओके, मी थोडं एक 5-10 मिनिटं एक्स्ट्रा घेऊ का? ओके, येस येस, बघा आता मी ओके सर, तुम्हाला काय घ्या. सांगत या ठिकाणी बघा. पहिली गोष्ट, पेपर सोडत असताना चुका होणाऱ्या कोणत्या चुका आणि कशा होतात आणि टाइम कुठे जातो बघा. पहिली गोष्ट मी तुम्हाला नमूद करतो या ठिकाणी. आता एक गोष्ट मॅटर करते बघा. पहिली, इथं जसं की आता बघा 100 मार्काचा क्वेश्चन आहे म्हणजे पेपर आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 तास वेळ आहे. तर एक क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला 36 सेकंद कालावधी लागलेला आहे. किती लागलेलं बघा इथं, 36 सेकंद कालावधी लागलेला आहे. ओके, तर या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर बघा, म्हणजे एक क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे, 36 सेकंद मध्ये तो प्रश्न सुटलाच पाहिजे. आता जर ज्या विद्यार्थ्याचं प्रॅक्टिस कमी असेल, बघा, ज्या विद्यार्थ्याचं प्रॅक्टिस कमी असेल तर तोटा काय होतो. आता तुम्हाला असा अनुभव आला असेल बघा की मला म्हणजे फॉर एक्झाम्पल मी पेपर सोडवत होतो आणि शेवटचं मला येत होतं पण टाइमच पुरला नाही. बघा, शेवटचे प्रश्न येत होते, मला टाइमच पुरला नाही, असं होतं, बरोबर ना. हा अनुभव सगळ्यांना येतो, लक्षात ठेवायचं.
मग इथं होतं कसं आता बघा, जसं की आता एखादा प्रश्न बघा, आपला अभ्यास कितपत झाला हे समजतं कशावर. एखादा प्रश्न तुम्ही वाचला आणि वाचत असतानाच तुम्हाला समजत असतो की 2-3 वाक्य म्हणजे किंवा 2-3 शब्द वाचल्यानंतर असं होतं की बाबा हे मला माहित नाही, आणि आपण काय करतो सोबत तरी पण तो प्रश्न वाचून काढतो. याचं उत्तर मला काय माहित नाही. ओके, पुन्हा प्रश्न वाचत असतो बघा. काय असणार आहे, पुन्हा प्रश्न वाचतो. पुन्हा प्रश्न वाचून काय करतो, पर्यायामध्ये शिरतो आपण. पर्यायामधून काय लॉजिक लागतं का बघतो. ओके, त्याच्यानंतर तुक्का लावण्याचा प्रयत्न करतो, आणि अशासाठी आपल्या एका प्रश्नाला 2 मिनिटं निघून गेलेलं कळत नाहीत. बघा मी काय म्हटलं, आपल्याला 100 प्रश्न आहेत, 36 सेकंदमध्ये एक प्रश्न सोडवायचा आहे, आणि आपण एखादा प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न घेतला सुटला लगेच, दुसरा प्रश्न घेत होतो सुटला लगेच, तिसरा प्रश्न घेत होतो आणि थांबला प्रश्न, 2-3 शब्द वाचतोय आणि आपल्याला समजतंय हा प्रश्न मला सुटत नाही, तरी पण मी तो प्रश्न वाचला, पुन्हा वाचला, परत 4 पर्याय वाचले, परत त्याच्यानंतर तुक्का काय लागतो का बघितलं, त्याच्यातनं तर्क ऑनमन काय निघतं का बघितलं, आणि असं त्या एका प्रश्नासाठी 2 मिनिटं गेलेले आहेत. 100 प्रश्नामधल्या असे जर 10 प्रश्नासाठी तुम्ही 2-2 मिनिटं जर गेले, फक्त मी म्हणतो 10 प्रश्नासाठी, तर तुमचं या ठिकाणी 20 मिनिटं गेलेले आहेत. लक्षात ठेवायचं. किती मिनिटं गेलेले आहेत, 20 मिनिटं तुमचे गेलेले आहेत. मग मला सांगा, राहिलेले जे 90 प्रश्न असतील ते 40 मिनिटात सुटतील का? बघा मी काय म्हटलं, जर राहिलेले काय असणार आहेत 90 प्रश्न असतील तर 40 मिनिटात सुटतील का? नाही सुटणार मित्रांनो. आणि हा सगळ्यात महत्वाचा काय आहे बघा, मी काय म्हणत आहे, सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवायचं, जो मला येत होतं पण मला वेळ पुरला नाहीये. मग इथं एक गोष्ट मॅटर करते, जेवढं जास्त क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस असेल तेवढं तुम्हाला इथं प्रश्न पेपर सोडवताना काय असणार आहे, तेवढं फ्लुएंटली जाणार आहे. ओके ओके, आता बघा अशा प्रकारे जर प्रश्न आलेत तर तुम्हाला काय करायचंय बघा. पहिली जी सायकल असेल तुमची 40 मिनिटाची सायकल आहे. काय म्हटलं बघा मी, पहिली जी सायकल असेल तर ती 40 मिनिटाची सायकल आहे. या 40 मिनिटामध्ये ओके आपल्याला काय करायचं आहे बघा. येस येस, निगेटिव्ह मार्किंग आहे सगळं, लक्षात ठेवायचं. 40 मिनिटामध्ये आपल्याला काय करायचं बघा, की आता समजा पहिला प्रश्न आला सुटला, दुसरा प्रश्न आला सुटला, तिसरा प्रश्न आला सुटला, चौथा प्रश्नाला आपण असं अडवलं म्हणजे 2-3 शब्द वाचलेत आणि प्रश्न येत नाही असं वाटलं, त्याला क्रॉस करून ठेवा. त्याला काय करायचं, क्रॉस, त्याला सोडवत बसायचं नाही लगेच. ओके, पाचवा आला सुटला, सहावा आला ओके नाही क्रॉस करा, सातवा क्रॉस करून ठेवा येत नाही, आठवा सुटला ओके, नववा सुटला, 10वा येत नाही क्रॉस करून ठेवायचा, त्याच्या नादाला लागत बसायचं नाही. आता बघा 40 मिनिटामध्ये 100 प्रश्नामधले बघा, मी म्हणलं 40 मिनिटामध्ये 100 प्रश्नामधले कमीत कमी तुम्ही 45 क्वेश्चन जे येतं ते सोडवलेलं आहात. ओके, काय म्हटलं मी, जे येतं ते तुम्ही सोडवलेलं आहात. हे 45 मार्क तुमच्या हक्काचेच मार्क आहेत. हे जे तुम्हाला वाटत होतं ना माझं उत्तर बरोबर आहे तेच मार्क येतं, तुम्ही 45 क्वेश्चन सोडवले आहेत. आता राहतात ते किती मिनिटं बघा, फॉर एक्झाम्पल ओके 40 मिनिटं गेलेले आहेत. आता त्याच्यानंतर तुमच्याकडे 20 मिनिटं कालावधी राहिले आहेत. या 20 मिनिटामध्ये काय करायचं, जे जे तुम्ही क्रॉस मारलेले आहेत ना, क्रॉस मारलेले क्वेश्चन बघून घ्यायचे. काय म्हटलं मी, क्रॉस मारलेले क्वेश्चन तुम्ही बघून घ्या. मी म्हणतो क्रॉस मारलेले क्वेश्चन बघून घेतल्यानंतर या 20 मिनिटामध्ये कमीत कमी एका एका मिनिटामध्ये जर तुम्हाला प्रश्न सोडू शकतो ओके, तर याच्यामध्ये ही आपल्याला एक 15 मार्क मिळवून देतील. ओके, तर साधारण बघा आता 15 येतं, 5 आणि 5 10 झाले, तर तुमचा एक हातच्या एक आलेला आहे. ओके, आणि आपले जे मार्क झालेले ते 60 प्लस झालेले आहेत. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगत आहे, जर तुमचा स्कोर 55 होत असेल ओके, आणि तो हा स्कोर तुम्हाला सेफ वाटत असेल आणि तुम्हाला रिस्क घ्यायची आहे, आणि रिस्क घेत असताना लक्षात ठेवायचं, या 55 मधला एक मार्क जर माझा कमी झाला, किंवा फॉर एक्झाम्पल एक समजा 60 स्कोर झाला असेल असं वाटत असेल, आणि या 60 मधला माझा एक मार्क जर कमी झाला तर मला काही फरक पडत नाही, आणि असं वाटत असेल आणि मला रिस्क घ्यायची आहे, त्यावेळेला तुम्ही 4 प्रश्नांची रिस्क घ्या. 4 प्रश्न सोडवा, म्हणजे 4 प्रश्न चुकणार आहेत त्याच वेळेला तुमचा एक मार्क जाणार आहे. ओके, काय म्हटलं मी, 4 प्रश्न चुकणार आहेत ना त्याच वेळेला तुमचा एक मार्क जाणार आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करायचं, 4 प्रश्नांची रिस्क घ्यायची. जर तुम्हाला वाटत आहे 2 मार्कांची रिस्क घ्यायची तर 8 प्रश्न सोडवा. काय वाटतं बघा, 2 मार्कांची रिस्क घ्यायची तर 8 मार्क काय करायचं, सोडवायचं. आपलं असं असतं, लक्षात ठेवा, या 8 पैकी 2 तुक्का तर बसतील आपले. ओके, म्हणजे जे कमी होणार आहे ते तरी तो भरून निघतील आणि तुमचा लॉस काय होणार नाही, प्लस तुम्ही रिस्क घेण्याचं जे समाधान होतं ते तुम्हाला इथं मिळालेलं आहे. म्हणजे एका मार्कासाठी जर रिस्क घ्यायची असेल तर 4 प्रश्न सोडवायचे, 2 मार्कासाठी रिस्क घ्यायची असेल तर 8 प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. आता पहिली गोष्ट सांगतो, लक्षात ठेवायचं, जेवढं क्वेश्चन पेपर सोडवायचे तेवढं प्रॅक्टिस होणार आहे. ओके, आणि या प्रॅक्टिस मधूनच तुम्हाला शिकायला मिळणार आहे. कुणाचा आवाज येत आहे, आवाज म्यूट करा सगळी. ओके, म्हणजे साधारण जर असं मी म्हणत आहे या ठिकाणी, की जेवढे मिळतील तेवढे क्वेश्चन पेपर घ्या आणि त्याचं सोडवण्याचं प्रॅक्टिस करा, आणि घड्याळी तास लावून सकाळी 11 वाजता बसायचं. लक्षात ठेवायचं, 11 ते 12 एक तास परीक्षेच्या जी वेळ आहे या वेळेची तुम्हाला सवय लावून घ्या.
काय म्हणलं बा आम्ही, जी परीक्षेची ही वेळ आहे या वेळेची तुम्हाला सवय लावून घेणं गरजेचं आहे. ओके, तर असं जर तुम्ही टाइम शेड्यूल बनवलं असेल आणि इथून ज्या चुका होतील त्या चुकाचं अनालिसिस पण करणं गरजेचं आहे. ओके, मग या रिलेटेड जो तुमचा अभ्यास असेल किंवा पेपर सोडवणे असेल तर हे तुम्हाला होऊ शकतं. कंबाईन सारखं निगेटिव्ह आहे. ओके, आणि दुसरं काय प्रश्न आलं माने सर, काय म्हणतात? प्री सोबत जर आता तुम्हाला मेन्स जर करायचे असेल माने सर, तर साधारण तुम्हाला याच्यामधनं अभ्यासाचं शेड्यूल जे आहे ते थोडं मात्र वाढवणं गरजेचं आहे. मग तुम्ही 2 तास तो अभ्यास इकडे मेनचा करू शकता. काय म्हटलं बा मी, 2 तास. पण इकडे तुमचा 8 तास तुमचा हा अभ्यास झाला पाहिजे प्रीचा, आणि 2 तास इकडे मेनचा, तर 10 तासाचं शेड्यूल तुमचं कम्प्लीट होऊ शकतं. ओके, नसेल तर फक्त ऍज इट इज लेक्चर बघत राहा आणि लेक्चरच्या माध्यमातून फक्त कन्सेप्ट क्लिअर करत राहा आणि नंतर 3 महिने झुकून द्या, असं पण करू शकता. ओके, काय म्हणलं, जर तुम्हाला वाटत असेल की प्रीचा मी अभ्यास ओके कम्प्लीट होत आहे आणि मी शुअर आहे माझं 50+ स्कोर होत आहे प्रीला, तर इथं मग तुमचा तास वाढवा. ओके, आणि त्याच्यानंतर जर असं वाटत नसेल की आपल्याला मी प्रीला पण अजून डळमळत आहे आणि मेन्सला पण डळमळत आहे, तर लक्षात ठेवायचं, जर प्री क्वालिफाईड झालं तर तुम्ही मेन्स देऊ शकता. त्याच्यामुळे आपण 1 वर्ष अभ्यासाच्या सत्रात जर असेल तर तुमचा 100% तुमच्या स्वतःवरती गॅरंटी असेल की माझा 50+ स्कोर होतोय, 55+ स्कोर होतोय, तुम्ही डेफिनेटली मग मेन्सला जास्त वेळ द्या आणि प्रीला फिनिशिंग करा, रिव्हिजन करा, क्वेश्चन पेपर सोडवा. असा जरी अभ्यास केला चालते. आणि कोणते पॉईंट मिस झाले ते पॉईंट बघा. क्वेश्चन पेपर आपण पाठवणार आहे, 60 क्वेश्चन सोडवायला पाहिजेत. रामदास सर लक्षात ठेवायचं, 100 पैकी कमीत कमी 60 क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजेत. बरोबर म्हणतोय मी, बरोबर. मग बरोबर येण्यासाठी कमीत कमी तुम्हाला रिस्क 80 मार्काची घ्यायची, लक्षात ठेवायचं. 80 क्वेश्चन सोडवलं पाहिजे. ओके, 80 ते 85 क्वेश्चन. अॅक्युरेसी चांगली पाहिजे, जेवढे चुकतील तेवढे मायनस, हे लक्षात ठेवा. अॅक्युरेसी तुमची चांगली पाहिजे. ओके, येस येस, प्री झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास होऊ शकतो, पण मेन्सला आता काही मुलं 1 वर्षापासून प्री आणि मेन्सला दोन्ही अटॅच आहेत. ती मुलं आता सेफ झोन मध्ये आहेत. त्यांनी जे त्या दिवशी पहिल्यापासून जे काय की कष्ट करत आल्यात त्यांचे चांगले दिवस आहेत. आपण पहिल्या दिवसापासून ग्रुपमध्ये जॉईन केल्यापासून सूरज माने सर आहेत का याच्यात? ओके, बघा मी आपली बॅच जी 19 एप्रिलला चालू झालेली आहे, या बॅच पासून मी सांगत होतो सर, आठवतं का बघा की एक्झाम होणार आहे. कुठल्याही इतर वाक्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, अभ्यासाच्या सत्रामध्ये राहा. ओके, पहिल्यापासून सांगत होतो सर मी. येस सर. येस सर. ओके, त्या मुलांना डेफिनेटली इथं फायदा आहे, लक्षात ठेवायचं. कारण मी पहिल्या दिवसापासून मी स्टेटमेंट सांगत होतो की कुठली एक्झाम बंद होणार नाहीये, एक्झाम बंद होणार नाही. आणि असं होणार हे समाजामध्ये जे चालू होतं त्याच्यामुळे जी मुलं अभ्यासाला सोडून गेलीत, ओके, त्या मुलांना आता समजलेलं की आपली चूक झालेली आहे. पण जी पहिल्यापासून प्रामाणिक मुलं थांबलीत, ज्याने अभ्यासाचं शेड्यूल चेंज केलं नाही, त्या मुलांसाठी सोनेरी दिवस आहेत, लक्षात ठेवायचं. ओके, पण त्या मुलांनी आता गोष्ट लक्षात ठेवायचं, जे झालेलं होतं ते झालं, ते सोडून द्या. आता मात्र तुम्ही प्रामाणिकपणे राहा. हे 60 दिवस दुसऱ्या कोणाचे नसून हे माझे आहेत, लक्षात ठेवायचे. आणि ह्या 60 दिवसामध्ये आम्ही जे सांगत आहे ओके ते तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि करत असताना लक्षात ठेवायचं, तर 100% एफर्ट्स द्या. अजिबात तुम्ही तो ऑप्शन शोधू नका की मी इकडे करतो ते करतो असं करतो, नाही. जे तुम्हाला आम्ही सांगत आहेत आमचा रिसर्च आहे. ओके, टीमच्या अनुषंगाने जे आम्ही रिसर्च केला असेल त्याच्या अनुषंगाने जे सांगत आहे ते डेफिनेटली तुम्हाला येणारच आहे. ओके, आणि जे डेलीचे जे शेड्यूल आहे ते थोडंफार म्हणजे वरिष्ठांच्या सोबत तुम्ही बातचीत करा. जर सुट्टी मिळत असेल सुट्टी टाका, बिनधास्त, लक्षात ठेवायचं. ओके, काही मुलांनी सुट्टी टाकून निवांत आता 2-2 महिने सुट्टीवरती आहेत. जर सुट्टी मिळत नसेल, सगळीच मुलं सुट्टी टाकणार आहेत, सुट्टी मिळत नाही, तर दुटीमधनं थोडस साहेबांना सांगून मला सर याच्यामध्ये काय करायचं, थोडं मला तास, 4 तास 5 तास मला थोडी लिव्ह तरी मिळेल का, मी तेवढा माझा अभ्यास कम्प्लीट करेल. ओके, तर अशा लेवलनं तुम्ही तुमचं करून घेऊ शकता. आपली बॅच आजपासून चालू झालेली आहे, प्रीची बॅच. ओके, आणि मेनची बॅच पण चालू झाली आहे. ज्या मुलांना ऍडमिशन करायचे आहे ते नंतर फोन कॉलिंग वरून आपण ऍडमिशन करून घेऊ त्यांचे. ओके, 2 महिन्याच्या आत आमचा सिलेबस तुमच्याकडे कम्प्लीट होत आहे. लेक्चर तुमच्यासाठी एक्स्ट्रा राहणारच आहेत, तुम्ही बघू शकता. मेनची पण बॅच चालू आहे. आता बघा, प्री एक्झाम झाल्यानंतर कमीत कमी तुमचे 3 महिन्याच्या आत तुमचे मेन्स होते, लक्षात ठेवायचं. आतापासून जे टच मध्ये आहेत त्यांचा सिलेबस कव्हर होईल, कारण 300 मार्काचा कायदा आहे. ओके, किती मार्काचा कायदा आहे? 300 मार्काचा. आणि याच्यामध्ये होतं काय, लक्षात ठेवायचं, आयपीसी आणि सीआरपीसी तुम्हाला माहित आहे. बघा मी काय म्हटलं, आयपीसी आणि सीआरपीसी माहित आहेत.
आता जी 2014ची काही बॅच आहे बघा, 2014ची बॅच ती अजून ऑफिसलाच आहे, लक्षात ठेवायचं. एसपी ऑफिसलाच बघायला मिळते आपल्याला. त्यांना अजून पोलीस स्टेशन मिळालेलं नाही. यांना पंचनामाच्या बाबतीत रिलेटेड जे कायद्याचं नॉलेज असेल ते कमी असतं. ओके, पुस्तकी नॉलेज इथं उपयोगी पडत नाही. तिथं व्याख्या, ओके, त्याच्यानंतर पंचनामे असतील, त्याच्यानंतर काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल कलम असतील, ओके, आणि त्याच्या अनुषंगानं ज्या घडणाऱ्या गोष्टी असतील तसं तुम्हाला प्रश्न पडतात. त्याच्यामुळे तुम्हाला अननोन पार्ट खूप सारा याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्सचा असेल, ओके, क्राईम इन्व्हेस्टिगेशनचा असेल, त्याच्यानंतर काय असणार गुन्हे अन्वेषण असेल, त्याच्यानंतर काय असणार फॉरेन्सिक मेडिसिनचा घटक असेल, ओके, मायनर ऍक्ट असतील, मायनर ऍक्ट मधलं काही काही बिट्स असतील, हे तुमच्या वाचनात येत नाही, त्याच्यामुळे तो पार्ट जो आहे तो कव्हर होत नाहीये. ओके, म्हणून आतापासून जर टच मध्ये असाल तर तुम्ही ते होऊ शकतो कव्हर. जर काहीच आता कुणाचा अभ्यास नाही प्रीचा, तर ते मुलं त्या मेनच्या नादाला लागू नका. आता तुम्ही प्रीला फोकस करा. आणि जी पहिल्यापासून अभ्यासात आहेत, ओके, त्यांनी मात्र दोन्ही गोष्टी मर्ज करा. ओके, 2 तास मग मेन्सला द्या आणि 8 तास प्रीला द्या. आणि जे कोणताच अभ्यास आतापर्यंत केला नाही आणि फ्रेशर आहेत त्यांनी फक्त प्रीकडे फोकस करा. ओके, आणि राहतील 3 महिन्यामध्ये मेन्स तुमचं कव्हर करून घेण्याची जबाबदारी आमची. ओके, काय म्हणत आहेत सर? आता आमची बॅच ओके 2014ची आहे, आम्ही मुंबईला ड्युटीला आहे सर. ठीक आहे. ओके, अजून काय म्हणतात? ठीक आहे, क्वेश्चन पेपर संच कधी भेटेल? क्वेश्चन पेपर संच वैभव सर तुम्हाला नेक्स्ट आपल्या वीक मध्ये आपण सुरू होत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं मिळून जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. ओके, आता ज्या काही गोष्टी असतील आपण व्हॉट्सअपच्या ह्याच्यात मला चॅटला तुम्ही विचारू शकता आणि त्याच्यामध्ये आणि मी तुम्हाला डिस्कस करत आहे. ओके, सगळ्या गोष्टी ज्या असतील. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ज्या सर्व्हिस आहे, ओके, हो सर सांगतो, स्वप्नील सर पाठवून देतो तुम्हाला ते नियुक्ती दिनांक आणि नियुक्ती म्हणजे ह्याच्यामधलं फरक सगळं तुम्हाला सर. ओके, फक्त मला व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याच्यात दोन्ही फरक असेल. काही शंका असतील कोणाच्या तर तुम्ही रायटिंग मध्ये तुम्हाला सगळ्या पाठवीन. ओके, मला सांगा जे मी तुम्हाला शेड्यूल सांगितलेलं आहे, म्हणजे डॉक्युमेंटच्या रिलेटेड ज्या काही शंका असतील ते मी तुमच्यासोबत व्हॉट्सअपला बोलेन. पण आजचा माझा मोटिव्ह जे काय होता, म्हणजे काय तुम्हाला कोणते पॉईंट कव्हर करणे, ओके, आणि फॉर्म भरताना कोणते डॉक्युमेंट लागणे आणि कोणत्या पॉईंटची रिव्हिजन करणे आणि ते किती दिवसात कंप्लीट करणे, हा आपला लेक्चरचा मोटिव्ह होता. तो क्लिअर झाला का बघा. बाकी डॉक्युमेंट असेल काही फरक असेल मी तुमच्यासोबत व्हॉट्सअपला बोलतो. ओके, फोन कॉलिंग वरती बोलतो. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या? येस, ओके, डन. बाकीच्या ज्या कोणाच्या काही फॉर्मच्या रिलेटेड ज्या शंका असतील, ठीक आहे, ते मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देतो. आणि एक दुसरी गोष्ट, ओके, आपण क्वेश्चन पेपर सोडवण्याचं हे लेक्चर सेशन घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथून पुढं मी मध्ये आधीमध्ये आपले म्हणजे प्रत्येक वीक मध्ये 2 लेक्चर आपले होणार आहेत. ओके, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं लेक्चर माझी काही ऑनलाईन राहतील, तुम्ही अपडेट राहणं गरजेचं आहे. ओके, आणि जी माझी काही ऑनलाईन लेक्चर राहतील ती सगळी पण मोफत आहेत, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे जे चार्जेस नाही आहेत. ओके, सो आपली जी बॅच आहे ती मात्र 5,000 फी आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे असेल ती कोर्स मात्र तेवढे परचेस करावे लागतील. त्याच्यामध्ये 2 महिन्याच्या अनुषंगाने तू सांगतो. पण मी जे ऑनलाईन लेक्चर सगळे घेणार आहे तुमचे, ते कुठल्याही प्रकारचं शुल्क त्याला नाही, लक्षात ठेवायचं. ओके, ते फ्रीमध्येच तुमचं राहील. ओके, चला, धन्यवाद. तर या ठिकाणी आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे. ओके, येस येस, नाही नाही, आपले साधारण आठवड्यातनं 3 सेशन होतील माझे, ऑनलाईन असतील ते. ओके, त्याची पूर्वकल्पना मी तुम्हाला देऊन ठेवून आहे सगळे, कधी कधी सेशन होणार आहे, सगळे डिटेल्स पाठवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असणार आहे गोष्ट, की आपल्याला नाही नाही, आपल्याला चालू घडामोडी रामदास सर 1 वर्षाच नाही चालणार, 1.5 वर्षाच पाहिजे, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यासाठी तुम्ही याचं आपण अमित लवटे सरांच्या नोट्स आहेत, मी तुम्हाला पाठवतो सगळ्यांना मुलांना. अमित लवटे सरांच्या ज्या विद्याप्रबोधिनीचे हेड आहेत त्यांचे नोट्स पाठवतो. त्यांनी खूप सुंदर प्रकारे नोट्स बनवलेले आहेत चालू घडामोडीच्या. त्या नोट्स तुम्ही झेरॉक्स करून घ्या. ओके, त्या नोट्स मी तुम्हाला पाठवतो, त्या नोट्स तेवढं करून घेणे गरजेचं आहे. ठीक आहे, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, सुरेश सर, सुरेश सर, बोला ना. आपण एक आता काय करताय, 30 पानाची एक छोटीशी पीडीएफ तयार करत आहे.
ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणते घटक रिव्हिजन करणं गरजेचं आहे. ओके, तर ते घटक तुम्ही फक्त त्याचे झेरॉक्स करून घ्या. मी तुम्हाला ते पाठवेन पुढच्या आठवड्यात सगळ्या मुलांना आपल्या. तर ते महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं. ते जे घटक असतील, क्वेश्चन पेपर असतील, त्याचं झेरॉक्स करून घ्या. मी तुम्हाला एक क्वेश्चन पेपरची एक बंच पाठवतो, आपला पहिला आहे तो. त्याचा प्रॉपर झेरॉक्स करून घ्या आणि पुढच्या आठवड्यापासून आपण आयोगाच्या धर्तीवरती सिलेबस कॉपीनुसार एकत्र हे एक आपलं काय होणार आहे, काय म्हणजे टेस्ट सिरीज चालू होणार आहे. सो ते एक टेस्ट सिरीज तुम्ही द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल या जे जे आम्ही ऍक्टिव्हिटी घेणार आहे त्या ऍक्टिव्हिटी माध्यमातून तुमचा सगळा स्टडी इथं कव्हर होऊन जाईल. ओके, ठीक आहे. ओके, काही फॉर्मच्या रिलेटेड वगैरे काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सर एक शंका होती अशी. बोला की. हॅलो. हा, विशाल सर बोला. आपल्या लेक्चरचं ऑनलाईन लेक्चरचं टायमिंग काय राहणार आहे, म्हणजे त्यानुसार मग आमचं जे अभ्यासाचं तासांचं शेड्यूल आहे ते आम्हाला करता येईल. म्हणजे ओके, ओके. त्यात तुमचा जो लेक्चरचा तास आम्हाला ऍडजस्टमेंट करता येईल. नक्की. आता ह्याच्यामध्ये कसं आपलं मॉर्निंगचं साहेबांचं लेक्चर आहे, डीवायसी साहेबांचं, संभाजी पाटील सरांचं सकाळी 8 ते 9 ते कंपल्सरी राहीलच. ठीक आहे. आणि बाकीच्या आपण माझं संध्याकाळी 9 नंतर सर सेशन म्हणजे रात्रीचं 9 नंतर मी येणार आहे ऑनलाईन. ओके, म्हणजे 9 ते साधारण आपण 10 पर्यंत मी ऑनलाईन असणार आहे. म्हणजे तुम्ही दुटीतून वगैरे त्या सगळ्या गोष्टी तेवढं मॅनेज करणं गरजेचं, कारण मॉर्निंगला सकाळी साहेब असणार आहेत आणि दिवसभर माझं शेड्यूल असल्यामुळे मी रात्री 9 ते 10 या वेळेत ऑनलाईन असणार आहे. विशाल सर, क्लिअर झालं? ओके सर, डन. क्लासमध्ये मी सांगतोय सगळेच तुमचे मार्क कव्हर होणार पीचे. मी 100% डेफिनेटली मी गॅरंटी देतो. ओके, आपले जुने विद्यार्थी आहे त्यांना विचारा, टीचिंगचं मेथड जे असेल 100% तुम्हाला मी गॅरंटी देतो. नोट्स जे आहेत त्या टेस्ट असतील आणि क्वेश्चन म्हणजे आपण टीचिंग फॅकल्टी असेल. ओके, सगळेच आपल्याला बेस्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही मार्काचं जाणार नाही, गॅरंटी देतो मी. कारण आम्ही 2010 पासून ते 2017 पर्यंत प्रॉपर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं आहे. अजूनही माड आहे कुठल्या घटकावरती किती आयोगाने प्रश्न विचारतात इथून मी तुम्हाला सांगू शकतो, लक्षात ठेवायचं. ओके, त्याच्यामुळे ते तुम्ही डोक्यातून काढूनच टाका की मार्क. मी तुम्हाला सजेस्ट करतोय की आम्ही जो प्लॅन देतो ना तो 100% प्लॅन फॉलो करा. तुमचा कुठलाच पॉईंट मिस होणार नाही. जे आता मगाशी मी घटक सांगितले ना, ते घटक तुम्ही वाचल्यात का आधी चेक करा. ओके, जर वाचले नसतील तर ते वाचण्याचा प्रयत्न करा. त्याच्यावरती मार्क मिळत नसेल तर ते मिळवण्याचा म्हणजे प्रयत्न करा. इथं तुम्ही काम करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. भूगोल वाचत बसलोय, 24 टॉपिक वाचत बसलोय, उपयोग राहणार नाहीये. भूगोल मधले मला कोणते घटक वाचायचे आहेत तर त्याच्यावरती काम करा. त्याच्यातून मला मार्क मिळतात का बघा. मिळत नसतील तर ते शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा, असा अभ्यास करा. ओके, चला थांबूया. आजचं लेक्चर इथं संपलेलं आहे. मी पुढचं शेड्यूल असेल ते ग्रुपवरती टाकत आहे आणि मी ग्रुपवरती एक मेसेज टाकतो, म्हणजे तुमच्या मित्रांच्या पर्यंत पाठवा. ती जे कोण ग्रुपला नाही आहेत ओके त्यांना पण तुम्ही ऍड करून घ्या. सूरज सर, करंटसाठी आम्ही सर लवटे सरांची फाईल पाठवतो, त्याचे झेरॉक्स करून घ्या फक्त, एकदम बेस्ट आहेत. तुम्ही डेली जे आपण नोट्स बघता ना ग्रुपवरती, आपले मंजिलच्या ह्याच्यावरती पाठवतात बघा, ते 1 लाईनर असतात, 1 लाईनर. ओके, सो त्यांचेच आपले नोट्स आहेत पीडीएफ स्वरूपात, त्या तुम्हाला मी पाठवतो, त्या सगळ्यांनी झेरॉक्स करून घ्या. बाद झालं त्याच्या बाहेरचं. आणि जे 1 लाईनर आपण पाठवलेलं आहे ते 1 लाईनर तुम्ही सगळा फोल्डर असेल तर तो फोल्डर एकदा वाचून घ्या. मी ग्रुपवरती डेली 1 लाईनर पाठवत असतो बघा, प्रत्येक डेजचा असेल ते एकदा डोळ्याकडून घालून घ्या सगळी. हो, आपल्या बुकमध्ये टोटली प्रीच्या ठोकळ्यामध्ये 8 सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यानंतर जे आपण हे केलेले आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल करंटचे आहेत, ते करंटचे आम्ही सरांच्या नोट्स तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. पीडीएफ आहे, पीडीएफ आपण तुम्ही आज संध्याकाळी आपण पाठवणार आहे, त्याचे तुम्ही झेरॉक्स करून घ्या सगळीजण. ओके, बेस्ट आहे पुस्तक, कारण तुम्ही ते डेली वाचत आहात म्हणून तुम्हाला आम्ही सरांचं देत आहे मी. बाकी तुम्ही मार्केटमधनं अभिनव प्रकाशन, त्याच्यानंतर सिम्प्लिफाईड वगैरे जे आहे ते मिळतच बरोबर, पण तुम्ही डेली ज्यांना फॉलो करत आहात ओके त्यांचं मटेरियल जर तुम्ही ऑलरेडी वाचत असल्यामुळे हे तुम्हाला वाचण्यासाठी सोपं होऊन जाणार आहे, कारण त्यांचे पॉईंट ऑलरेडी काही पॉईंट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतील. पूर्व परीक्षेचे नवीन लेक्चर सगळ्यांना बघायला मिळतील. ओके, जे ऍडमिशन आहे त्यांना सगळ्यांना बघायला मिळतील, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांचं ऍडमिशन आहे ना त्यांना, आणि जी माझी फ्री लेक्चर असतील ते ऑल सगळ्यांनाच बघायला मिळतील, पण त्याच्यामध्ये सिलेक्टिव्ह लेक्चर राहतील तुमचे, लक्षात ठेवा. ठोकळा वाचून थोडं कन्सेप्ट क्लिअर करून आणि क्वेश्चन पेपर सोडलं तर सफिशियंट आहे, त्याच्या बाहेरचं काय येणार नाही, लक्षात ठेवायचं.
तात्याचा ठोकळा पण तात्याच्या ठोकळ्यामधनं मात्र काही पॉईंट तुम्हाला स्किप करणं गरजेचं आहे, कारण खूप सारा डाटा होणार त्याच्यामध्ये. तात्याच्या ठोकळ्यामध्ये मग परत तुम्हाला मराठीसाठी वेगळं घ्यायला लागणार आहे, इंग्लिशसाठी वेगळं घ्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधलं तुमचा पार्ट सायन्सचा पार्ट तुम्हाला करायचं नाही, मग वाचायचं काय आणि सोडायचं काय हे समजलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये भारत आणि भारतात शेजारील देश तात्याच्या ठोकळ्यामध्ये नाही आहेत. परराष्ट्र धोरण जे आहे ते तात्याच्या ठोकळ्यामध्ये तुमचे कव्हर होणार नाही. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं घ्यायला लागणार आहे. म्हणजे इथं परत आणि 4 ते 5 पुस्तकं एक्स्ट्रा वाढलीत. पण तेवढं करण्यापेक्षा एकच ठोकळा घ्या आणि मोरा वाळिंबे सरांचं आणि एमजी शेख सरांचं इंग्लिशसाठी तुम्ही एमजी शेख सरांचं घ्या आणि मोरा वाळिंबे सरांचं तुम्ही मराठीसाठी घेऊ शकता किंवा बाळासाहेब शिंदेचं. आपला ठोकळा ऑनलाईन आहे, लक्षात ठेवायचं. ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर केल्यानंतर मिळू शकतो. 95 55 17 17 42 या नंबरवरती फोन पे गुगल पे करा, त्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. मेन्सचं बुक जे आहे ते आपलं एकत्र बुक येत आहे, नेक्स्ट मंथ मध्ये पब्लिश होत आहे. एक्झाम ओरिएंटेड सिलेक्टिव्ह कायदा सिलेबस कॉपीनुसार सगळेच पुस्तक एका बुकमध्ये सगळेच तुम्हाला कायदे बघायला मिळतील. ओके, डिवाइस साहेबांचं आणि माझं दोघांचं एकत्रच येत आहे, लक्षात ठेवायचं. मंजिलच्या ऍपमध्ये आपल्याला पहिली जी बॅच झाली आहे त्या सगळ्यांचे लेक्चर तुमचे नंबर सेव्ह करून ठेवलेले आहेत ऍप्लिकेशन मध्ये. तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसतील बघा. मी व्हिडिओ पण पाठवले कसं यूज करायचं, म्हणजे ऍप्लिकेशन यूज. हो, सर आपले उद्यापासून इंग्लिशचे सर पण म्हणजे सोमवारपासून इंग्लिशचे सर लाईव्ह राहणार आहेत. ओके, 4 दिवस. त्याच्यामुळे तुम्ही काही शंका असतील इंग्लिशचे आणि कोणते टॉपिक राहिले असेल ते सगळे त्यांच्याकडे कव्हर करून घ्या. मराठीचे सर 2 दिवस लाईव्ह राहणार आहेत. कोणते टॉपिक राहिले असतील ते त्यांच्याकडे कव्हर घ्या. इकॉनॉमिकचे सर 2 दिवस लाईव्ह राहणार आहेत. तुम्ही त्यांच्याकडे सगळं कव्हर करून घ्या. ओके, असे सगळे. मी प्रत्येक फॅकल्टीला 2-2 दिवस लाईव्ह आणणार आहे. टायमिंग मी पाठवतो, चार्ट पाठवतो सर, सुरेश सर. बाकी डिस्कशन आपण चार्टवरती बोलू. आता आपलं ऍप्लिकेशन मध्ये ते रेकॉर्डेड लेक्चर आहे, त्याच्यामुळे ऑनलाईनचा काही संबंध नाही. तुम्ही तुमच्या ड्युटीच्या टायमिंगनुसार बघू शकता. माझं जे आता साहेबांचं जे मॉर्निंगचं ड्युटीचं टायमिंग आहे, म्हणजे ऑनलाईन येण्याचं टायमिंग आहे ते 8 ते 9 आहे आणि माझं रात्रीचं 9 ते 10 आहे. येस येस, पाठवणार पाठवणार. येस 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 सर, सगळे लेक्चर आपले बेस्ट आहेत सर. ओके ओके. परराष्ट्र धोरणासाठी तुम्ही यांचं के सागरचं वाचू शकता आणि आपल्या पण नोट्स आहेत त्या नोट्स वाचू शकता. ओके, थँक्स, चला. ओके, चला, बाय बाय, चला, थँक्यू 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 सुरेश सर, थँक्यू. ऑनलाईन लेक्चर सर्वांसाठी आहे. सृष्टी मॅडम, तुम्हाला दिलेला आहे तुमचा आयडी, तुम्ही व्हॉट्सअप चेक करा. त्याच्यामध्ये सगळं मेन्शन आहे. तुमचे व्हिडिओ तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले आहेत, म्हणजे मंजिलचे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये बॅचेसमध्ये व्हिडिओजमध्ये तुम्ही फोल्डरनुसार बघू शकता. तुमचा नंबर अटॅच आहे त्याला, तुम्हाला दिसेल ते. व्हॉट्सअपचे माझं मेसेज चेक करा, कसं यूज करायचं ते पण पाठवलंय बघा. ओके, मेन्स आजपासून चालूच आहे बॅच. मेन्सची पण बॅच चालू आहे आपली, लक्षात ठेवायचं. तुम्ही जॉईन करू शकता. न्यू बॅच हो आजपासून चालू झाली आपली नवीन बॅच, तुम्ही जॉईन करू शकता. आजपासून प्रीची आणि मेनची दोन्ही बॅचेस चालू झाले आहेत. कुठल्याही बॅचला तुम्ही जॉईन करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, विचारा अजून काही शंका असतील तर पटपट. ओके, चला, डन, थँक्यू. चला, मी लिंक क्लोज करत आहे.